Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं फार छान आहे. Amen. आमेन. Monday is a time where we learn the depths of the word. सोमवार एक अशी वेळ आहे की जेव्हा आपण देवाच्या शब्दातली गहनता किंवा खोली शिकतो. So that we may become strong in the Lord. अशासाठी की प्रभूमध्ये आपण खंबीर व्हावं. Amen. आमेन. So today I'm going to take a topic which will be very different. आज एक अतिशय वेगळा विषय मी घेणार आहे. And it may be a series in a topic. आणि कदाचित हा विषय एक मालिका असेल म्हणजे काही आठवडे चालेल. Amen. आमेन. Don't be a slave to traditions. परंपरांचे गुलाम बनू नका. Don't be a slave to traditions. परंपरांचे गुलाम बनू नका. We'll open our Bibles to Colossians 2 verse 8. कलसीकरास पत्र 2 अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला काढूया. Colossians 2 verse 8. कलसीकरास पत्र 2 अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. See to it that no one takes you captive through philosophy and empty deception according to the traditions of men, according to the elementary principles of the world, rather than according to Christ. कलसीकरास पत्र 2 अध्याय त्यातलं 8वं वचन. जे ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथाप यांनी कदाचित कोणी तुमची शिकार साधून तुम्हास हिरावून नेईल म्हणून जपा. Praise God. देवाला धन्यवाद. Paul does not want any one of us to be robbed of the richness that you find in the gospel and in Christ. शुभवर्तमानामध्ये आणि ख्रिस्तामध्ये जी एक धनाढ्यता आपल्याला प्राप्त होते ती आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ नये, चोरून घेऊ नये अशी पॉलची इच्छा आशा आहे. He wants us to live in the pure word of God. पॉलची इच्छा आहे की आपण देवाच्या शुद्ध वचनामध्ये जगायचं आहे. When you add things in the word of God, देवाच्या वचनात जर आपण गोष्टींची भर घातली the power wanes off. तर मग त्या शब्दांमधलं देवाच्या शब्दांमधलं सामर्थ्य पातळ होऊन जातं. There are many things that God cannot do. आणि मग अनेक गोष्टी अशा होतात की ज्या देवाला करता येत नाही. Sometimes God is frustrated with people when they add tradition to the word of God. कधी कधी अशा लोकांना देव कंटाळलेला असतो की जी लोक देवाच्या शब्दांमध्ये परंपरा, रूढी, प्रथा या सगळ्यांना मिसळतात अशा लोकांचा देवाला कंटाळा आहे. There are so many blessings and privileges in following the Bible. बायबलच्या मागे चालल्यामुळे अनेक सारी सौभाग्य आणि आशीर्वाद आपल्याला मिळतात. So abide by the word of God. तर देवाच्या शब्दामध्येच राहा, त्यात भर घालायची काही गरज नाही. Don't get carried away by false teachings and false prophets. चुकीच्या शिकवणी, चुकीचे संदेष्टे, त्या चुकीच्या संदेष्ट्यांचा चुकीच्या शिकवणी त्याच्यामध्ये भकायची गरज नाही. Because they are all thieves and robbers. कारण ते सगळे चोर आणि लुटारू आहेत. And they take you to another gospel. आणि ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी सुवार्तेकडे नेतात. Yes, there is another gospel. आहे एक सुवार्ता दुसरी. And we don't need to follow the another gospel. पण आपण त्या दुसऱ्या सुवार्तेच्या मागे चालायची गरज नाही. We have to follow the main gospel. आपल्याला मुख्य सुवार्तेच्या मागे चालायचं आहे. Amen. आमेन. And so they want to take the sheep away from the shepherd. तर असे जे कोणी असतात त्यांची इच्छा असते की मेंढरांना मेंढपाळापासून लांब न्यायचं, वेगळं करायचं. No matter what happens, आणि काही जरी झालं don't follow the hireling. तरी सुद्धा तुम्ही जे भाडेकरू असतात, भाडोत्री असतात त्यांच्या मागे चालू नका. ते भाडोत्री आहेत. You have to follow the shepherd. जो मेंढपाळ आहे त्याच्या मागे चाला. And Jesus even called that I am the true shepherd. आणि येशू असंही म्हणाले की मी खरा मेंढपाळ आहे. That means there are false shepherds. याचा अर्थ जर येशू म्हणतात की मी खरा मेंढपाळ आहे तर याचा अर्थ खोटे मेंढपाळ सुद्धा आहेत म्हणून येशूंना असं म्हणावं लागलंय की मी खरा मेंढपाळ आहे. He could have said I am the shepherd. येशू फक्त असं म्हणू शकले असते मी मेंढपाळ I आहे. am the good shepherd, he said. मी चांगला मेंढपाळ आहे येशू म्हणाले. So he is the best blessing for any sheep. तर येशू कुठल्याही मेंढरासाठी उत्तम असा आशीर्वाद आहे. So don't be deceived. तर फसू नका. Because the devil has come to steal, kill and destroy. कारण सैतान आलेला आहे चोरायला, ठार मारायला, नाश करायला. But Jesus has come to give us life and life in abundance. येशू आलेले आहेत आपल्याला जीवन आणि विपुल जीवन द्यायला. Now there are so many traditions and customs. अनेक परंपरा आणि रूढी प्रथा आहेत आपल्याकडे. There are many rituals and observances. अनेक रूढी आणि प्रथा लोक पाळतात सुद्धा की हमारे में ऐसा करते हैं आणि हमारे में वैसा करते हैं ते सगळं. There are many beliefs. आणि अनेक श्रद्धा आहेत लोकांच्या. Many doctrines. अनेक वेगळी तत्व आहेत लोकांची. Many rituals. अनेक रूढी आहेत, And प्रथा आहेत. many manner of life. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जीवन जगायच्या प्रथा आहेत. There are many ceremonies. अनेक विधी आहेत. There are many
um, uh, uh, calling of the world, आणि जगातल्या पद्धतीनुरूप करण्यासारख्या अनेक रूढी, प्रथा, परंपरा, विधी हे सगळं आहे. many dogmas, डॉग्मा, तत्व, many other teachings, अनेक इतर शिकवणी, many other doctrines, अनेक तत्व आहेत वेगवेगळी, many other sacraments, अनेक असं म्हणजे शुद्धीकरणासाठीची वगैरे वगैरे. many other lifestyles, जीवनशैली फार वेगवेगळ्या आहेत. many other habits, लोकांच्या जीवनशैली वेगळ्या आहेत, लोकांच्या सवयी वेगळ्या आहेत, say, many different thinking, लोकांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, many different ideologies, आणि लोकांच्या कल्पना वेगळ्या आहेत. many other ideas. लोकांच्या कल्पना, काल्पनिक जग वेगळं आहे. And if you get involved in all this, आणि या सगळ्यामध्येच आपण गुंतायला लागलो you will be very far away from the truth. तर होता होता तुम्ही सत्यापासून कुठेतरी लांब भटकाल. That's why you have to be strong in the word of God. म्हणून देवाच्या शब्दामध्ये खंबीर राहायचं की वचन जे सांगत आहे तसंच मी करणार आहे. There is only one holy Bible. आणि एकच पवित्र शास्त्र आहे. Some faiths have many religious books. आणि काही विश्वासांमध्ये अनेक त्यांची अशी श्रद्धेची पुस्तकं असतात. But for us, we have just one Bible. आपल्याकडे एकच बायबल, एकच पवित्र शास्त्र दिलेलं आहे. And this is the truth for us. आणि आपल्यासाठी हे सत्य आहे. And so if you don't follow this, आणि याच्या मागे जे एकमेव देवाने आपल्याला दिलंय त्याच्याच मागे जर आपण चाललो नाही then you will be far away from the truth. तर मग आपण सत्यापासून बहकणार, भटकणार. And you will be lost into the world. आणि कुठेतरी जगामध्ये आपण हरवून जाणार, कारण की इथे लिहिलेलं केलंच नाही, काहीतरी भलतन सलतच करत राहिलो. Because there are many philosophies कारण की अनेक विचारवंतांचे विचार आहेत, that you need not follow. त्या विचारांमागे तुम्ही आणि मी चालायची गरज नाही. There are many superstitions. अनेक अंधश्रद्धा आहेत. We have come out of many superstitions. आपण तर अनेक अंधश्रद्धांमधून बाहेर पडलोय. And today, आणि आज in Christ, we are free. ख्रिस्तामध्ये आपण मोकळे झालोय, आझाद We are झालोय. free. आज ख्रिस्तामध्ये आपल्याला सुटका मिळालेली आहे. When we were in the world, जगामध्ये असताना one day was better than the other. एक दिवस दुसऱ्यापेक्षा चांगला असायचा असं म्हटलं जायचं. But now, आता in Christ, ख्रिस्तामध्ये every day is the same. दर दिवस सारखा, दर दिवस चांगला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We are no more in bondage. आता आपण बंधनामध्ये नाही आहोत. Christ has set us free. येशू ख्रिस्ताने आपल्याला मोकळं केलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That is why today आणि म्हणून आज I have taken upon myself to speak on this area. मी स्वतःवर ही जबाबदारी घेतलेली आहे की मी या भागांवर बोलणार. रूढी, प्रथा, परंपरा. So it is true, but we are often wrong about God. तर हे खरं आहे, पण अनेक वेळा देवाविषयीनं आपलं चुकतंच. Yes. अनेक वेळा देवाविषयीनं आपलं चुकतंच. We have been believing in God who is not God. आणि जो देव नाही त्या देवावर आपण विश्वास ठेवत आलो. But today, आज God has revealed himself to us. देवाने स्वतःला आपल्याला प्रगट केलं. Let not the spirit of error grip you ever. तर आता तो चुकीचा आत्मा परत आपल्यात येऊ देऊ नका. Don't allow any Jehovah's Witness or any other faiths or any other beliefs conquer your heart. कुठल्याही इतर विश्वासांना, श्रद्धांना, यहोवाचे साक्षीदार, जेव्हा विटनेस वगैरे असं काही आपल्या हृदयामध्ये येऊ देऊ नका. All these are counterfeits. आणि हे सगळं नकली आहे. Amen. आमेन. Even the counterfeits have little truth in it. नकलीमध्ये सुद्धा थोडंसं सत्य असतं. You need to know this truth. आणि हे सत्य काय ते आपल्याला कळायला पाहिजे. The devil has to add a little bit truth so that you will believe in it. आणि सैतानाला त्या नकलीमध्ये सुद्धा थोडंसं सत्य घालावं लागतं अशासाठी की आपला त्या नकलीवर विश्वास बसावा. Satan has no new gospel. सैतानाकडे नवीन शुभवर्तमान किंवा सुवार्ता नाही आहे. He has only taken the gospel, the word of God, and corrupted it. सैतानाने ही सुवार्ता, हाच देवाचा शब्द घेऊन त्याला भ्रष्ट केलेला आहे. He has not written any Bible. सैतानाने स्वतः काही दुसरं वेगळं बायबल लिहिलेलं नाहीये, याच्यातूनच घेतलंय आणि त्याला भ्रष्ट केलंय. So that you will not know the difference. अशासाठी की तुम्हाला फरक कळू नये आणि तुम्ही फसावं, तुमच्याकडनं चुका व्हाव्यात की अरेच्या मला तर वाटलं हे वचन आहे. नाही, वचनात त्यांनी भेसळ करून तुला दिली आणि तू फसला. Praise God. आमेन. That's why Satan said म्हणून सैतान म्हणाला to Eve, हव्वेला, did God say that you cannot eat of any fruit of any tree? या मागेतल्या कुठल्याही झाडाचं कुठलंही फळ खायचं नाही असं तुला म्हणाला ना हवा, देव असं म्हणाला ना. He corrupts the word of तो God. काय करतो, देवाचं वचन घेतो, शब्द घेतो, भ्रष्ट करून आपल्या समोर मांडतो, जसं त्यांनी हवे समोर केलं. That's why you keep this Bible on the bosom of your heart. म्हणून या बायबलला तुम्ही आपल्या हृदयापाशी घेऊन जगा.
Because only this Bible will save you. कारण हे बायबलच फक्त तुम्हाला तारणार आहे, वाचवणार आहे. No man can save you. एकही मनुष्य तुम्हाला तारू शकणार नाही. And nobody can reveal to you about God except God. आणि कोणीच तुम्हाला देवाविषयीनं किंवा देव प्रगट करू शकणार नाही. देवच तुम्हाला स्वतः प्रगट करून सांगेल मी देव आहे. Nobody can tell you about God but God. बाकी देवाविषयीनं तुम्हाला कोणीही सांगू शकणार नाही. देवच तुला देवाविषयी सांगेल. Many religious leaders are there who tell you about God. तसं तर अनेक धार्मिक पुढारी आहेत जे तुला देवाविषयी सांगतात. How can they say about God when they have not met God? पण जोपर्यंत ते स्वतः देवाला भेटलेले नाहीयेत ते देवाविषयी आपल्याला काय सांगणार, कसं सांगणार? Nobody can say about God कोणीही देवाविषयी आपल्याला तसं ज्ञान देऊ शकत नाही. except the one who came from heaven. फक्त जो स्वर्गातून आलेला आहे तोच आपल्याला सांगू शकतो. And that is the Lord Jesus Christ. आणि स्वर्गातून आलेले प्रभू येशू ख्रिस्त आहेत. Only He can tell you about तर God. येशूच आपल्याला देवाविषयी सांगू शकतात. हे ठरलेलं आहे. Because He is coming from the bosom of the Father. कारण येशू देवबापाच्या उरापासून आलेले आहेत. So never surrender yourself to the unknown God. तर कधीही अनोळखी देवांच्या आहारी जाऊ नका. Like Paul saw a pillar written on it was to the unknown God. जसं पॉलने एक स्तंभ पाहिला आणि त्या स्तंभावर लिहिलेला लेख त्याने वाचला की अनोळखी देवाला दिलेले Amen. किंवा अनोळखी देवाला. They didn't know who God was. म्हणजे तिथल्यांना माहितीच नव्हतं की देव कोण आहे. We must never cease to question आपण प्रश्न विचारणं कधी सोडायचं नाही. of our own faith आपल्या स्वतःच्या विश्वासाविषयीचे प्रश्न and what God means to us. आणि देव आपल्यासाठी कोण आहे, देव आपला काय लागतो, देव म्हणजे माझा काय. See, only having faith will not take it to God. फक्त विश्वास ठेवून तो विश्वास तुला देवापर्यंत नेणार नाही. Faith will never take it to God. फक्त विश्वास तुला देवाकडे नेणार नाही. Faith in the word of God will take you to God. देवाच्या शब्दावरचा विश्वास तुला देवाकडे नेईल, फक्त Faith- विश्वास नाही. Faith comes by hearing and hearing of the word of आणि God. तो विश्वास देवाचं वचन ऐकूनच आपल्यामध्ये येतो. The world talks about faith, आज तर जग विश्वासाविषयी बोलतं, but faith in the word of God will reveal God to you. पण तसं नव्हे. देवाच्या शब्दांवरचा विश्वास तुला देव प्रगट करेल. आमेन. Amen. आमेन. We have religion which may not have anything to do with God. आपल्याकडे धर्म आहे आणि कदाचित त्या धर्माचा देवाशी काडीभर संबंध नसेल. Because religion is subject to cultural influences. कारण धर्म म्हटलं तर त्याच्यामध्ये स्थानिक परंपरा, लोकल परंपरा, रूढी प्रथा सगळं असतं. There are many commitments, there are many rules, there are many regulations. त्याच्यामध्ये अनेक करार असतात, अनेक कायदे असतात, अनेक नियम असतात, ते पाळावे लागतात. Religion is what you do unto God. धर्म म्हणजे तू देवासाठी जे करतो ते. Relationship is what you are with God. नातं म्हणजे देवाशी तू जे आहेस ते. Relationship is higher than religion. आणि नातं धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. God wants to have a relationship with you. देवाला तुझ्याशी नातं बांधायचंय. तू जे करतोय ते नकोय, माझ्याशी नातं ठेव. Religion is what you think about God. धर्म म्हणजे तुझे देवाविषयीचे विचार. Religion is what you want to do for God. आणि धर्म म्हणजे तुला देवासाठी जे करायचंय ते. I want to offer flowers. Another one says, I want to offer candles. Another one says, I want to offer incense sticks. की मला फुलं व्हायची आहेत किंवा आणि कोणी म्हणतं मला धूप चढवायचं आहे आणि कोणी म्हणतं मला अगरबत्त्या किंवा मेणबत्त्या चढवायच्या आहेत. So that is religion. तर तो धर्म आहे. Sometimes even a church may not carry the truth. आणि कधी कधी एखाद्या चर्चमध्ये सुद्धा सत्य नसेल बरं का. To seek safety in religion doctrines or traditions will always put you at risk. आणि धर्मामधलं सगळं संरक्षण जर तुम्ही शोधायला गेलात तर त्यात तुम्हाला नेहमी धोकाच आहे. You have to come under the wings of Jesus. तुम्हाला येशूंच्या पंखांखाली यावंच लागेल. Jesus told even the Jews. येशू यहुदी लोकांनाही म्हणाले, How many times I wanted to cover you as a hen covers its chicks under its wings. किती साऱ्या वेळेला मी इच्छा केली की तुम्ही माझ्या पंखांखाली यावं, जसं कोंबडी आपल्या पंखांखाली आपल्या पिल्लांना घेते. But you don't want to come. पण तुम्हा लोकांची इच्छाच नाहीये. That means Jesus is the Savior. याचा अर्थ येशू तारणार आहेत, Jesus is मुक्तिदाता the Lord. आहेत. येशू प्रभू आहेत, मोक्षदाता, मुक्तिदाता आहेत. And many of the religions or the religious beliefs आणि अनेक धार्मिक ज्या काही श्रद्धा आणि विश्वास आहेत, and many of the traditions and many of the customs अनेक परंपरा, रूढी, प्रथा ज्या काही आहेत and all the religious activities, आणि सगळी जी धार्मिक कार्य होतात ती जी काही आहेत, it may be like anesthesia given to you, ती म्हणजे जणू काही तुम्हाला जी भूल देतात ना ऑपरेशनच्या अगोदर, ती दिलेली भूल आहे. but it cannot cure your illness. पण त्यातनं तुझा आजार बरा होणार नाहीये. It just deadens your nerves. फक्त तुझ्या नसनशींना ती भूल शांत करते, मेल्यासारखं करते, मग ऑपरेशन तुला जाणवत नाही.
Today we will see a few things आज काही गोष्टी आपण बघूया that the world teaches and what the Bible teaches. की जग आपल्याला काही गोष्टी काय शिकवत आहे आणि त्याविषयीने बायबल काय म्हणत आहे. It would be very, very safe if you keep yourself to the word of God. आणि अतिशय सुरक्षित राहाल जर तुम्ही देवाच्या वचनाला बांधलेले राहाल तर. Amen. Amen. Every preaching, every teaching should be in line with the word of God. आपण केलेला प्रत्येक उपदेश आणि आपली प्रत्येक शिकवण देवाच्या शब्दाला धरून पाहिजे. शब्दाच्या बाहेर आपण काहीही बोलायचं नाही. Never. नाही म्हणजे नाही. The word of God is bigger than your experiences. देवाचा शब्द तुझ्या अनुभवांपेक्षा सुद्धा मोठा आहे. अनुभव भले सांगशील पण त्यात शब्द घाल. The word of God is bigger than your dreams and visions. देवाचा शब्द तुझ्या स्वप्नांपेक्षा तुझ्या दृष्टांतांपेक्षाही मोठा आहे. The word of God is bigger than your prophecies. देवाचा शब्द तुझ्या भविष्यवाण्यांपेक्षा मोठा आहे. The word of God is the final will of God. देवाचा शब्द म्हणजे देवाची सरतेशेवटची इच्छा आहे. So I want you to be sure that you are following the Lord. तर माझी इच्छा आहे की तुम्ही प्रभूच्या मागे चालताय त्याची तुम्हाला 100% खात्री व्हायला हवी आहे की मी येशूंच्या मागे चालत आहे. So keep away from religious traditions. तर सगळ्या अशा धार्मिक रूढी प्रथा ज्या असतात त्याच्यापासून लांब राहा. I may be speaking on certain traditions and customs काही रूढी प्रथांवर परंपरांवर मी कदाचित बोलीन which may look very mild ज्या दिसायला जरा माइल्ड आणि सौम्य वाटतात but can be harmful for your soul. पण होता होता तुमच्या जीवासाठी त्यातनं धोका निर्माण होऊ शकतो. It can rob you of your destiny. आणि त्यातनं तुमच्या आयुष्यांच्या दिशाही नाश पावू शकतात. आपल्याला असं वाटतं की एवढंच तर केलं तर काय होतं पण ते करता करता कदाचित तुझी आयुष्याची दिशाही नाश पावेल. Bible says बायबल म्हणतं in Matthew 15 verse 2, मत्त्याचा 15वा अध्याय त्यातलं दुसरं वचन. once some of the Pharisees and scribes came to Jesus saying, एकदा काही परुषी आणि सदुकी येशूंकडे असं म्हणत आले, why do your disciples transgress the tradition of the elders? मत्थय 15वा अध्याय दुसरं वचन. तुझे शिष्य वडिलांचा संप्रदाय का मोडतात. For they do not wash their hands when they eat bread. कारण ते भाकर खातात ना त्यावेळेला ते आपले हात धुत नाहीत. So the Pharisees had this complaint तर परुषांची तक्रार होती येशूंच्या शिष्यांविषयीनं that your disciples, की तुमचे जे शिष्य आहे they are breaking the traditions of the elders. हे आमच्या वडीलजनांचा संप्रदाय म्हणजे परंपरा तोडतायत. See, the Lord had already forsaken the rejecting religionists. आणि प्रभूने तर ऑलरेडी हे असे सगळे जे धार्मिक पुढारी होते त्यांना नाकारलेलं होतं And they knew it. आणि त्यांना हे माहित होतं. And they said, okay, you don't follow the rules and regulations of our elders. Why don't your elders follow it at तर या least? सोकॉल धार्मिक पुढाऱ्यांना माहिती होतं की येशूंनी आम्हाला तर नाकारलेलं आहे पण त्यांचा प्रश्न येशूंना असा होता की तुझे हे शिष्य स्वतःला डिसायपल म्हणवतात का नियम पाळत नाहीत का संप्रदाय पाळत नाहीत खायच्या आधी हात का धुत नाहीत. See, but they are the disciples of Jesus. पण ते येशूंचे शिष्य आहेत. They will follow Jesus. ते येशूंच्या मागे They चालतील. will not follow the traditions. ते संप्रदाय आणि परंपरांच्या मागे चालणार नाहीयेत. That's what Jesus is teaching you. असं येशू तुम्हाला शिकवतायत आज That my disciples will follow me. की माझे शिष्य माझ्या मागे चालणार आहेत. Whatever your oral traditions are, rules are, regulations are, you set it aside. आणि जे काही तुमचे तोंडी नियम कायदा असेल ते सगळं बाजूला ठेवा. Amen. आमेन. And I'm telling you, मी सांगतो ना if you follow after the traditions of men, तुम्ही जर माणसांनी ठरवलेल्या परंपरांच्या मागे चालायला लागलात my Jesus will forsake you. तर माझे येशू तुम्हाला सोडून देतील. As he forsook the Pharisees and the Sadducees. जसं येशू ख्रिस्तांनी परुषांना आणि सदुक्यांना सोडून दिलं तसं येशूही तुम्हाला सोडून देतील. You see, when you're ignorant, it is one thing. बघा आपण अजाण असलो ना की मला माहित नव्हतं तर ती गोष्ट वेगळी आहे. If you have a teachable spirit, he will teach you. आणि शिकून घेणारा आत्मा तुझ्यात असेल तर तुला तो शिकवेल. But if you have an unteachable spirit पण तुझ्यामध्ये शिकून घ्यायचा आत्माच नाहीये and you follow your own whims and fancies, आणि तू तुझ्या डोक्याला पटतंय त्या पद्धतीनं रूढी प्रथा संप्रदाय परंपरा पाळायला लागलाय. he will leave you alone. येशू तुला एकटं सोडतील आणि म्हणतील माझा तुझा संबंध नाही तुला एवी तेवी जे हवंय तेच तू करतोय. A man who is sleeping, you can wake him up. जो मनुष्य खराखुरा झोपलाय त्याला आपण जागा करू शकतो. But a man who pretends to sleep, you cannot do anything. ज्यानं झोपायचं ढोंग केलाय त्याला उठून दाखव. त्याला कोण उठवणार. त्यांनी झोपायचं ढोंग केलंय. You cannot wake him up. त्याला नाही आपण उठवू शकत. त्याने झोपायचं ढोंग केलेलं आहे. See, Jesus left the Pharisees, though they didn't leave Jesus. येशूंनी परुषांना सोडून दिलं. जरी परुषांनी येशूंना सोडलं नाही पण येशूंनीच त्यांना सोडून दिलं. I mean, they were not following Jesus as disciples, आणि ते काही येशूंचे शिष्य बनून येशूंच्या मागे चालत नव्हते. but they were trying to find fault with him. पण त्यांचा प्रयत्न एकच होता की येशूंमध्ये आपण चुका काढायच्या. येशूंमध्ये आपण चुका काढायच्या. त्याच्यासाठीच टपून बसले होते. They said, ते म्हणाले why your disciples don't wash hands? की का तुमचे शिष्य हात धुत नाहीत बरं. Now, the washing of hands was not hygienic. आता हात धुणं It was not त्यावेळेला about hygienic. हात धुणं त्यावेळेला ते लोक स्वच्छतेविषयी न बोलत नाहीयेत. See,
He was not saying, why don't your disciples wash hands and then eat food? परुषांनी हा प्रश्न त्याला येशूंसमोर टाकताना स्वच्छतेवरती आधारभूत टाकला नाही की तुझे शिष्य हात न धुता कसं काय जेवतात. No, नाही, it was the hand washing ceremony. तर ते एक जे त्यांच्यात प्रथा, त्यांचा जो संप्रदाय, त्यांची जी विधी असते, विधी प्रथा, ते त्यांना करून हवं होतं त्या शिष्यांकडनं. They came from Jerusalem यरुशलेमेतनं ते आले. to discover what his disciples and he were doing. त्याचे शिष्य म्हणजे येशूंचे शिष्य आणि येशू काय करतायत हे बघायला ते आले सगळे परुषी. So now Jesus took this opportunity तर येशूंनी आता ही संधी साधली to reveal the truth about washing ceremony. आणि हे जे धुण्याविषयीची विधी आणि प्रथा होती त्याविषयीचं सत्य प्रगट करायला येशूंनी आता संधी साधली, So that they will keep themselves away from tradition. की त्यांनी स्वतःला सगळ्या या परंपरांपासून, रूढी प्रथांपासून लांब ठेवावं. Let us see what they are saying. तर काय म्हणतायत ते आपण बघू. Why do your disciples transgress the tradition of the elders? मत्त्याचा 15वा अध्याय सगळ्यांनी काढा. दुसरं वचन वाचा. तुझे शिष्य वडिलांचा संप्रदाय का मोडतात? See, येशूंना विचारतात. that means याचा अर्थ the disciples did not keep the old traditions in following the Lord. येशूंच्या शिष्यांनी प्रभू येशूंच्या मागे चालत असताना जुने संप्रदाय आणि प्रथा पाळल्या नाही. Once you start following the Lord Jesus Christ, तसं एकदा का आपण प्रभू येशूंच्या मागे चालायला लागलो come out of your old traditions. की जुन्या संप्रदायांमधनं आणि रूढी प्रथांमधनं बाहेर पडा ना. People will question you. लोक तुला प्रश्न विचारतील, Why don't you follow our traditions? का तू आमच्या संप्रदायाप्रमाणे, आमच्या रूढी प्रथांप्रमाणे करत नाही? You have to say, तेव्हा तू म्हणायचं, I am following the Lord Jesus Christ who had discarded this tradition. मी प्रभू येशूंच्या मागे चालत आहे, ज्या येशूंनी या रूढी प्रथांना, संप्रदायाला, परंपरेला नाकारलेलं आहे. See, they saw the difference. त्यांनी फरक पाहिला. They saw the difference between the Jews and the disciples of Jesus. त्यांनी यहुद्यांमधला आणि येशूंच्या शिष्यांमधला फरक पाहिला. They saw that the Jews were washing their hands in a ceremonial way. परुषांना दिसलं की हे सगळे यहुदी लोक जे आहेत ते विधी पूर्ण करायला आपला हात धुतायत. But these disciples, पण हे जे येशूंचे शिष्य आहेत they washed the hand. त्यांनी हात धुतले, But according to ceremony, they have to wash from the elbows. पण विधीनुरूप नाही धुतले. कारण विधी अशी आहे, प्रथा अशी आहे की इथपासून हात धुवायचा. So that is the religious ceremonial hand wash. त्यांची धार्मिक विधी आणि प्रथा अशी होती त्यांच्या त्या परंपरेमध्ये की इथून त्यांनी हात धुवायचा. शिष्यांनी इथून धुतलेलं नाही. So they said, तर ते म्हणाले, we are following the heavenly king. आम्ही स्वर्गीय राजाच्या मागे चालतोय. We have done away with all these traditions and या customs. सगळ्या परंपरा, रूढी प्रथांना आम्ही आता सोडलेल्या, आम्ही येशूच्या मागे चालायला लागलोय. We are only listening to what Jesus has to आम्ही say. आता फक्त येशू जे सांगतात तेच ऐकतो. We don't know who the elders you are talking आम्हाला about. माहित नाही तुम्ही कुठल्या एल्डर विषयी, कुठल्या वडिलांविषयी बोलताय. आम्हाला माहित We नाही. don't know which priest you are talking about. आम्हाला माहित नाही तुम्ही कुठल्या प्रीस्ट विषयी, याजकांविषयी बोलताय. We have left it all. आम्ही सगळं सोडलं. आम्ही येशूंच्या मागे We चालायला are लागलोय. following Jesus. आम्ही येशूंच्या मागे चालायला Praise लागलोय. God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Now, who are these elders? आता हे एल्डर, हे वडील कोण ज्यांच्याविषयी हे बोलतायत परुषी? These were not the elders of the people, हे काही लोकांचे वडील नव्हेत, but the people of ancient times. पण अनादी काळापासूनचे वडील. Those of earlier generations. म्हणजे अगोदरच्या पिढ्यांमध्ये जे कोणी वडीलजन होते ते. They had some practices. आणि त्यांच्या काही सवयी होत्या, रूढी प्रथा होत्या. And finally, those practices turned into traditions. आणि शेवटी त्यांच्या त्या सगळ्या सवयी परंपरेमध्ये बदलल्या. And so all the Jews were following these traditions. आणि मग सगळा संपूर्ण यहुदी समाज या सगळ्या संप्रदायामागे, या परंपरांच्या मागे चालायला लागला. And even when Jesus was born on the earth, these traditions were followed very strictly by the Jewish people. आणि येशूंचा जन्म सुद्धा जेव्हा या जगात झाला तेव्हा सुद्धा या सगळ्या परंपरा हे सगळे अगदी नित्य नियमाने पाळत होते. So the hand washing was one of the practices. तर हात धुणं एक त्यांची सवय होती, एक त्यांची विधी होती. They had to wash it from the elbow till the tip of the forefinger. इथून त्यांना बोटांपर्यंत हात धुवावा लागायचा, त्यांची ती प्रथा होती. So this practice became a tradition. आणि ही प्रथा म्हणजे आता ही सवय त्यांनी लावून घेतली होती, ती सवय प्रथेत बदलली. But it was not commanded in the Bible. पण बायबलमध्ये त्याच्याविषयी ना काही लिहिलेलं नाही. बायबल आपल्याला असं सांगत नाही. These are oral traditions. या सगळ्या तोंडी त्यांनी तयार केलेल्या सवयी ज्या बदलल्या परंपरेत. What is tradition? परंपरा म्हणजे काय? It is something invented and initiated by man for man. परंपरा म्हणजे माणसांनी शोधून काढून माणसांमध्ये त्यांनी ते अंगीकारलं आणि वापरलं. Try to understand the meaning of समजून tradition. घ्या परंपरेचा अर्थ काय, की माणसानेच त्याचा शोध लावला आणि माणसांनी ते स्वीकारून वापरायला सुरुवात केली की असं आपण इथून धुवायचं आणि असं असं करायचं, झालं. Leaders, they have no
work at home, so they come up with all these new things for the people. घरामध्ये लीडर लोकांना कामं नसतात, मग येतात आणि जनसमुदायासाठी काहीतरी नवीन नवीन गोष्टी काढून देतात. Do this, do that, do this, असं करा, do तसं this करा, असं करा, regulation. तसं करा. And poor people, बिचारी जनता they all follow blindly. आणि सगळ्या आंधळेपणे आंधळ्यासारखे त्या सगळ्या मागे चालायला लागतात. Some people say, let us get back to the old historic church काही लोक म्हणतात चला जुन्या ऐतिहासिक चर्चकडे आपण जाऊया and follow the old traditional practices. आणि जुन्या परंपरा सगळ्या आपण आता परत पाळायला लागूया. They are not talking about the first church at Pentecost, ते पेंटेकॉस्टच्या त्या पहिल्या चर्च विषयी बोलत but नाहीये. some practices that they had followed and that had become a tradition. तर काही सवयी ज्या त्यांनी लावून घेतल्या, ज्या परंपरेत बदलल्या, त्याविषयी ते बोलतात. जसं इथपासून इथपर्यंत हात धुवायचा, ते काही बायबलमध्ये वगैरे लिहिलेलं नाहीये, त्यांनी सवय लावून घेतली आणि ती झाली प्रथा. Like, if you enter a church, you have to remove your shoes and then climb on the pulpit. जसं तुम्ही चर्चमध्ये आल्यानंतर आपल्या वाहना किंवा आपले बूट बाहेर काढायचे आणि त्यानंतरच मंचावर यायचं, वेदीवर यायचं. I'm not against it. त्याच्या विरुद्ध नाहीये मी. If you feel it is holiness, do it. तुला जर असं वाटतंय की ते करून तू पवित्र होतोयस, तर भले तुझ्या वाहना काढ, बूट काढ आणि ये. But you cannot force somebody else. पण एखाद्याला बळजबरी नाही आपण करू शकत की चपला काढा आणि मग या. Oral tradition should not be forcefully implemented on anybody. तोंडी प्रथा कुणालाही बळजबरीनं पाळायला आपण सांगू शकत नाही. Paul says, be careful. पॉल म्हणाला सांभाळून राहा, जपून राहा. Be sure that your minds are not enslaved with lies about God. आणि 100% खात्री बाळगा की तुमच्या मनांमध्ये देवाविषयी कुठेतरी खोटेपणा यायला नको. That which comes from empty traditions. की जो सगळ्या रिकाम्या रूढी प्रथांमधून येतो तसं आपल्या डोक्यात काहीतरी व्हायला नको. Don't follow the world's principles. आणि जगाच्या तत्वांमागे चालू नका ना. Because the spirit of the world is leading many of the worldly people. कारण जगातला आत्मा अनेक जगिक लोकांना असंच चालवतोय. Bible says there is a spirit of the world. बायबल म्हणतं ना एक जगातला आत्मा आहे. And it is okay when the world is led by the spirit of the world. आणि ठीक आहे, जगातली माणसं जेव्हा जगातल्या आत्म्यानुरूप चालतात तेव्हा ते त्यांना शोभतं, ते ठीक आहे. But the church should not be led by the spirit of the world. पण आपण चर्च मधली माणसं आहोत, आपण आत्मिक माणसं आहोत, आपण कशाला जगातल्या आत्म्यानुरूप चालायचंय. The church should be led by the spirit of God. चर्चच्या लोकांनी चर्चच्या आत्म्या, देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे चालायला पाहिजे की नाही. Amen. हा, Because the spirit of the world will be leading many into falsehood. कारण जगातला आत्मा अनेकांना खोटेपणामध्ये चालवणार आहे. मग होता होता तू काय काय करायला लागशील. It has its own teachings on how you can go to heaven. आणि जगाची स्वतःची शिकवण आहे स्वर्गात कसं जायचं याविषयीची. It has its own teaching how you can get आणि salvation. जगाची स्वतःची वेगळी शिकवण आहे आपल्याला मुक्ती आणि मोक्ष कसा मिळणार आहे त्याची. So don't be carried away. तर भडकू नका ना. The worldly people, the religious leaders will tell you that you can merit yourself to heaven. जगिक लोक, धार्मिक पुढारी तुम्हाला सांगतील की नाही तू स्वतःच्या गुणधर्मांवरती स्वर्गात जाऊ शकतोस. By your good works you can go to heaven. तुझ्या सत्कार्यांवर, समाजसेवेवर तू स्वर्गात जाऊ शकतोस. Don't believe that. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. Because if you believe that the good works can take you to heaven, Jesus coming on this earth is vain. कारण तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला की तुमची सत्कार्य तुम्हाला स्वर्गात नेणार आहेत, तर मग येशू या जगात जे आले ते व्यर्थ गेलं ना हो. Why did he come then on the मग earth? येशू या जगात आलेच कशाला आपल्या पापांसाठी मरायला. जर चांगली कृत्य करून आपण स्वर्गात येवी तेवी जाणारच होतो. If we can go to heaven by your merit, why did Jesus come? तुझ्या स्वतःच्या गुणधर्मांवरती तुला जर स्वर्गात जायला जमणार होतं तर मग येशू काय टाइमपास करायला जगात आले का. No, नाही, you असं need नाही. to trust in the saving grace of our नाही, Lord नाही. Jesus Christ. तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या तारणाच्या कृपेवर विश्वास ठेवा. By grace you have been saved through faith, कृपेनं विश्वास ठेवल्यामुळे तुझं तारण झालं. not of your own works, तुझ्या स्वतःच्या कामांमुळे झालेलं नाही, भ्रमात राहू नको. not of your own आणि righteousness, तुझ्या स्वतःच्या नीतिमानपणामुळे सुद्धा झालेलं नाही, भ्रमात राहायची गरज नाही. lest we shall boast. नाही तो कुठेतरी उगीच आपल्यामध्ये गर्व यायचा आणि आपण बडाया मारायला You लागायचो. have been saved by grace through faith. येशूंच्या कृपेनं तू विश्वास ठेवला म्हणून तुझं तारण झालेलं आहे. So down through the ages, तर अनादी काळापासून many churches have adopted many regulations अनेक चर्चेस मध्ये अनेक सगळ्या नियमांना पाळलं जातं that are absolutely unscriptural. की ज्याचा संबंध अजिबात बायबलच्या शब्दांशी नाहीये. Every church follows its own traditions that has been passed over from their forefathers. आणि प्रत्येक चर्च मध्ये आपल्या स्वतःच्या परंपरा पाळल्या जातात ज्या त्यांच्या वाडवडिलांनी त्यांना लावून दिल्या. And it has made many decisions regarding things not found in the Bible. आणि बायबलमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख सुद्धा नाहीये अशा काही गोष्टी मग ते लोक पाळायला लागले. Like for example, उदाहरणार्थ going to Jesus through Mary. मरियेद्वारे येशूकडे जाणं. I mean, this is tradition. मेरीद्वारे येशूकडे जाणं ही परंपरा आहे, ही एक प्रथा आहे. They say we don't worship Mary, but through Mary we can go to Jesus. ते म्हणतात आम्ही मेरीची आराधना करत नाही पण मेरीद्वारे आम्ही येशूकडे जाऊ शकतो. See, and these were all sanctioned
by a group of people in those times. आणि या सगळ्याला मान्यता कोणी दिली? त्या काळातल्या काही लोकांच्या गटाने मान्यता दिली, तर आम जनता तसं पाळायला लागली. Jesus himself said, येशू स्वतः म्हणाले, when Mary, his mother, came asking for what should be done because the wine has run out. मेरी म्हणजे येशूंची आई जेव्हा येशूंना विचारायला आली की यांचा द्राक्षारस संपलाय, काय करायचं? Jesus said, what have I got to do with it? येशू म्हणाले, माझा काय संबंध आहे? And so Mary said तर मेरी म्हणाली to the servants, तिथल्या चाकरांना, whatever he tells you to do, you do. येशू जे सांगतात तसं करा. In other words, दुसऱ्या शब्दात, don't come to me, माझ्याकडे येऊ नका, go to him. येशूंकडे जा Whatever he says, you do. आणि येशू सांगतील तसं करा. एवढं क्लिअर कट आहे सगळं. Amen. आमेन. Or then seeking the prayers of saints who are now dead. किंवा संतांच्या प्रार्थनांना शोधणं, जे संत आता मरण पावले, की ह्या संतांना प्रार्थना केली तरच आपण स्वर्गात जाणार आहोत. There are so many of them. असे अनेक आहेत. People pray to the saints to reach God. लोक संतांना प्रार्थना करतात देवापर्यंत पोहोचायला. If you want your prayers to reach God, you have to go through the name of Jesus. तुमची जर इच्छा आहे तुमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचाव्या, तर तुम्हाला येशूंच्या नावाद्वारे जावं लागेल. Jesus alone has a standing in heaven. येशूंच्या एकट्याकडे स्वर्गात स्थान आहे. Jesus alone fulfilled the wishes of God the Father. येशूंनी एकट्यांनी देवबापाच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. Only his blood finds you place in heaven. फक्त येशूंचं रक्तच तुला स्वर्गात जागा देणार आहे. येशूंचं रक्तच तुला स्वर्गात जागा शोधून देणार आहे. फाइंड अ प्लेस इन हेवन, शोधून देणार आहे. But some traditions are ways and means to propagate the gospel. पण काही परंपरा शुभवर्तमानाचा प्रसार करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात. While other traditions are regarded as gospel truth. आणि काही परंपरांना शुभवर्तमानातलं सत्यही मानलं But जातं. it's a different gospel. पण ते वेगळं शुभवर्तमान आहे. ती सुवार्ताच वेगळी आहे. Paul says पॉल म्हणतो in Galatians 1 verse 7, गलतीचा पहिला अध्याय त्यातलं 7वं वचन, there are some who trouble you and would pervert the gospel of Christ. गलतीकरास पत्र पहिला अध्याय 7वं वचन, पॉल सांगत आहे, काही दुसरे शुभवर्तमान नाही, पण ते तुम्हाला घोटाळ्यात पाडतात, ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करायला इच्छितात, असे कितीतरी लोक आहेत. There are some, see, there are different gospel. That is a different gospel. आणि ते दुसरं शुभवर्तमान आहे. तुम्हाला फसवायला ते लोक तसं करतात. And Jesus replied, आणि येशूंनी उत्तर दिलं, why do you transgress the commandment of God because of your tradition? तुम्ही स्वतःच्या परंपरांमुळे देवाने दिलेल्या आज्ञांना का नाकारताय? See, that's what he said असं येशू म्हणालेले in आहे. Matthew 15. मत्थ्याचा 15वा अध्याय, तिथे येशू असं म्हणालेले आहेत, Why do you transgress the commandment of God because of your tradition? तुमच्या स्वतःच्या परंपरांमुळे तुम्ही देवाच्या आज्ञांना का नाकारताय? Don't replace God with your tradition. तुमच्या परंपरांना जागा देऊ नका. देवाची जागा तुमच्या परंपरा, विधी, रूढी, प्रथा, हमारे में ऐसा करते, त्याला देवाची जागा देऊ नका. They ignored God's commandment त्यांनी देवाच्या आज्ञांना एक दुर्लक्षित केलं and they gave top importance to their traditions. आणि स्वतःच्या रूढी प्रथांना, परंपरांना महत्व दिलं. त्याला काय अर्थ आहे का? And that's what they do today also. आजही असंच चाललेलं आहे. That's how I came out from the dead church. अशा पद्धतीनं तर मी मेलेल्या चर्चमधनं बाहेर पडलोय, Because I wanted to know the truth. कारण मला सत्य जाणून घ्यायचं होतं. See? And so these were all oral traditions, त्या सगळ्या जुन्या परंपरा आहेत, which was called oral law. ज्याला तोंडी नियम म्हटलं जातं. See? There was the written law एक लिखित नियम आहे and there was the oral law. आणि एक तोंडी नियम आहे. Even in the time of Moses, there was a written law coming from God and there was an oral law coming from the elders. मोशेच्या काळात सुद्धा एक लिखित नियम देवाकडनं थेट आला आणि एक तोंडी नियम लोकांकडनं आला, लीडर लोकांकडनं आला. God wrote this Bible. अरे देवाने हे बायबल लिहिलंय. The first 10 commandments, God wrote it with his finger. पहिल्या 10 आज्ञा देवाने स्वतःच्या बोटाने लिहिलेल्या आहेत. He wrote it with his finger देवाने स्वतःच्या बोटाने पहिल्या 10 आज्ञा लिहिलेल्या आहेत. to let you know. तुला हे कळवायला I started it की मी सुरुवात केली आहे and rest of the full Bible is from me. आणि बाकीचं संपूर्ण बायबल माझ्यापासूनच आहे हे जाणून घे, कारण सुरुवात मी स्वतः लिहून केली आहे. And that 2 tablets were broken because Moses threw it down. आणि त्या 2 पाट्या तोडल्या, मग 10 आज्ञा लिहिल्या, कारण मोशेनी त्या खाली फेकल्या, Because they sinned. कारण लोकांनी पाप केलं. And God called him a second time. मग देवाने परत मोशेला बोलवलं दुसऱ्यांदा. And God said, देव त्याला म्हणाला, you cut out 2 stones, तू 2 दगड काप, granite stones. तू 2 ग्रेनाइट काप, You only cut it, तूच कट कर, but I will write on it. तू आण ते 2 दगड, त्या पाट्या तू आण, मी त्याच्यावर लिहितो. So that morning, त्या सकाळी
Moses cut the 2 tablets, मोशेने त्या 2 पाट्या कापून तयार केल्या, took it to God. देवाकडे नेल्या. Second time, God himself again wrote दुसऱ्यांदा परत देवाने त्याला आज्ञा स्वतःच्या हाताने लिहून दिल्या, and gave it to him. दिल्या त्याला स्वतःच्या हाताने लिहून दुसऱ्यांदा God wrote it down. देवाने लिहिल्या. Anything that is written down is from God. आणि जे काही लिहिलेलं आहे ते देवाकडून लिहिलेलं आहे. This Bible is from God. हे बायबल देवाकडून आहे. प्रश्नच येत नाही, वादच नाही या गोष्टीवर. ये डिबेट कभी भी नहीं करना किसी के साथ. हा देवाचा शब्द आहे. फिनिश्ड. Many things were added that was not part of the law of Moses. पण अनेक गोष्टी भरीला घातल्या गेल्या ज्या मोशेच्या नियमशास्त्रात दिल्याच नव्हत्या. That tradition about washing of hands, म्हणजे एक त्यातलं म्हणजे हात धुवायची प्रथा say, it was important for them त्यांच्यासाठी महत्वाची होती ती. because they say if we wash our hand, that means our sins are washed. कारण त्यांचं असं म्हणणं की इथून जर आपण हात धुतले तर आपलं पाप धुतलं जातं. असं असेल तर फिर क्या ही बात है. See, washing of hands, we know that it's a sign of, cleansing yourself. आता एक आपल्याला माहितीये की हात धुणं म्हणजे स्वतःला स्वच्छ करणं आहे. Amen. आमेन. And so Jesus called them and said, तर येशूंनी त्यांना बोलवलं आणि येशू त्यांना म्हणाले, you set aside the Bible and you add all this and teach all this to the people. तुम्ही काय रे बायबल बाजूला ठेवता आणि हे भलतं सलतं काहीतरी लोकांना सांगता आणि करायला लावता जे आता आपण करायला नकोय. And Jesus said, येशू म्हणाले, hear and understand this truth. तुम्ही हे ऐका आणि हे सत्य जाणा. The food that you put in your mouth, जे अन्न तुम्ही तुमच्या पोटात घालता that does not make you unclean. ते अन्न तुम्हाला अस्वच्छ अशुद्ध करत नाही. It does not make you unfit to worship God. ते अन्न तुम्हाला अनफिट करत नाहीये देवाची आराधना करायला. But the bad words that come out of your mouth, पण जे घाणेरडे शब्द तुझ्या तोंडातनं बाहेर the येतात, envy, the jealousy, ईर्ष्या, हेवा, जलसी, कपट, hatred. मत्सर, तिरस्कार, that makes you unclean before God. हे जे तुझ्या तोंडातनं बाहेर पडतं ना ते तुला देवासमोर अशुद्ध आणि अस्वच्छ करतंय. पोटात गेलेलं अन्न नाही. So whether you wash your hand ceremonially or not, it doesn't make any difference. मग प्रथेप्रमाणे तू खायच्या आधी हात धु किंवा धु नको काही फरक पडत नाही, कारण तुझ्या तोंडातनं जे शब्द बाहेर पडतायत ते तुला ठार मारतायत. That means म्हणजे when you wash your hand ceremonially, तुम्ही शुद्धीकरणाच्या प्रथेनुरूप जर हात धुवायला गेलात it doesn't make you unclean. तर त्यातनं तुम्ही अस्वच्छ होत नाही It doesn't make you clean किंवा स्वच्छही होत नाही. because they कारण- will wash their hand ते आपले हात धुवायचे with soap or whatever. जे काय असेल साबण वगैरे त्याने. But second time they will wash till the elbow. पण मग दुसऱ्यांदा धुताना इथपर्यंत धुवायचे. One was for hygiene purpose, एक स्वच्छतेसाठी the other was for ceremony आणि purpose. दुसरं प्रथेसाठी. So you need to be hygienically clean. तर तुम्ही स्वच्छता पाळली पाहिजे की आपल्या हातांवर बॅक्टेरिया आहे, मळ आहे, तर म्हणून आपण हात धुवून जेवायचं ते ठीक. But then washing up till the elbows, I mean, it is पण very इथे absurd. कोपरापर्यंत हात धुणं वगैरे ती प्रथा आहे, ती काही करायची गरज नाही. Amen. मग आंघोळच करून या. Say, that doesn't make you worthy before God. त्यातनं काय आपण देवासमोर लायक वगैरे बनत नाही. If your heart is clean, that Ah. makes you worthy before God. हार्ट ऑफ द मॅटर इज मॅटर ऑफ द हार्ट. हृदय साफ ठेव, सगळं बरोबर होतंय. Because sin does not come from the outside. का पाप बाहेर न येत नसतं बेटा. Sin comes from the heart. पाप स्किन धुवून जात नाही, पाप हृदयात नाही. That's why God doesn't wash you from outside, God washes you from म्हणून inside. देव तुला बाहेर न धुत नाही, देव तुला आतून धुतो कारण ये अंदर का मामला आहे. Many times people dip in holy waters thinking that the sin is on top. अनेक वेळेला लोक पवित्र पाण्यात स्वतःला बुडवतात का असं समजून की पाप माझ्या कातडीवर आहे. But sin is inside. पाप कातडीवर Sin नाही, is in the blood. पाप आत आहे, पाप रक्तात आहे. And that's why the blood was given. म्हणून रक्त दिलं गेलंय ते धुवायला. And his precious blood washes away our sins. आणि येशूंचं मौल्यवान रक्त आपलं पाप धुवून काढतं. आमेन. आमेन. Say, but the Pharisees thought पण पुरुषांना वाटलं you can contaminate the food and it'll be a sin for you if you don't wash your hands ceremonially. तुम्ही जर प्रथा पाळली नाही आणि प्रथेनुरूप हात धुतले नाही तर तुम्ही अशुद्ध व्हाल आणि अन्न सुद्धा विटाळेल. Jesus said this is not true. येशू म्हणाले हे खरं नाहीये. It's a man's dirty heart हे माणसाचं घाणेरडं that makes हृदय, him to be unclean, माणसाचं घाणेरडं हृदय माणसाला अस्वच्छ करतं. बाकी not the काही नाही. dirty hands. मळलेले हात नाही, मळकं हृदय माणसाला अशुद्ध It's करतं. the dirty heart. माणसाचं मळलेलं हृदय माणसाला अशुद्ध करतं, मळलेले हात नाही. Are you getting me, people? कळतंय मी काय म्हणतोय? Yes, फरक if आहे. you don't wash your hand and eat like that, bacteria will go, you'll be in the ICU. I अर्थातच understand. तुम्ही जर मळलेले हात न धुता तसेच ते हात भातात घालून भात खाल्ला तर तुम्हाला तर आजार होणार आहे, तुम तो आयसीयू में जाएंगे ही जाएंगे. But पण it will not affect your salvation. तारणावर परिणाम होणार नाही ना. तसं खाऊन काय तारण जाणार आहे का?
Because कारण your soul is saved. तुझा जीव तारलेला आहे. असं खायचं आणि त्याचा काय संबंध आहे? Amen. जीव तारलेला आहे ना. That's what he said in Matthew 15 verse असं 9. म्हणायचं येशूंना मत्थय 15:9. 9 Your worship is useless and your teachings are nothing but man-made rules. मत्थय 15:9 माणसांचे नियम आपली धर्मतत्वे म्हणून शिकवित असता ते व्यर्थ मला भसतायत. Say, व्यर्थ माझी आराधना करतायत. like some asked me about Halloween. जसं काही जण येतात आणि मला हॅलोवीन विषयी विचारतात. Somebody was asking me the other day, कोणीतरी आत्ताही मला विचारलं, can we celebrate Halloween? हॅलोवीन आम्ही साजरा करायचा का नाही? Very lately we are hearing Halloween. आता आपल्याकडे हॅलोवीन जरा फेमस व्हायला लागलाय. But abroad this has been going on for many years. पण फॉरेन मध्ये अनेक वर्षांपासून हॅलोवीन पाळतात. Actually it is celebrated many different ways वेगवेगळ्या रीतीनं खरं म्हटलं तर ते हॅलोवीन पाळलं जातं. by all sorts of people. Every country has its own ways of celebrating Halloween. आणि प्रत्येक देशाची आपली स्वतःची एक वेगळी रीत आहे हॅलोवीन पाळायची. You know, it has a story behind it. त्याच्या मागे एक कथा आहे, एक गोष्ट आहे. There are, you know, darker issues involved in celebrating Halloween. आणि हॅलोवीन साजरा करण्यामागे काही काळे घटक आहेत. See, if Christians are going to take part in Halloween, हॅलोवीन मध्ये जर ख्रिश्चन माणसं भाग घेणार आहेत, then you need to see that the dress up is proper. तर तुम्ही एक बघा की जे ड्रेस तुम्ही घालाल ते धड घाला. Because कारण they always like to look like witches. हॅलोवीन मध्ये नेहमी त्यांना चेटकीण, demons. चेटूक, चेटकीण, भूत, सेटन असे कपडे घालायला आवडतात. Having skull in the hand. हातामध्ये कवटी. हॅलोवीन साजरा करताना हे असं सगळं घालतात ते लोक. So you wear an angel's dress and go. मी काय म्हणतो तुम्ही देवदूतांचा If you पोशाख really घाला. want to म्हणजे celebrate. तुला एवढाच हॅलोवीन जर करायचा आहे तर देवदूताचा पांढरा पोशाख घाल आणि कर. तू ते सैतानाचे कपडे आणि हातात कवटी आणि चेटकीण वगैरे भरायची गरज नाही. See? कुठे लागलाच खरा तर इथं यायला लागेल शनिवारी. And sometimes when you express like that, I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी one fellow was acting for the Christmas हो ना. nativity. क्रिसमसच्या Or something like that. हो अनेक वर्षांपूर्वी बहुत नाही थे तब हम अनेक वर्षांपूर्वी क्रिसमसच्या नेटिव्हिटी मध्ये एक होते ते ऍक्टिंग करत होते. And I think so. The song was on Father Buckman's song. Or हा what, आणि something. फादर बकमनचंच गाणं होतं बहुतेक. And so one fellow had to act like the devil. तर एकाला त्यांनी ना सैतानग्रस्त माणसाचं ऍक्टिंग करायला दिलं. Our people also, they have to choose somebody who is strong in the Lord. आपले लोक पण ना कोणीतरी प्रभूतला स्ट्रॉंग निवडायचा ना तसं ऍक्टिंग करायला. पण म्हणतात ना अति शाण्याचा बैल रिकामा. They chose somebody who used to have demons and then he was delivered for some time. हे ऍक्टिंग करायला त्यांनी पण असा माणूस निवडला की ज्याला खरोखर एकेकाळी सैतान लागला होता आणि नुकताच तो त्या सैतानाच्या त्रासातनं बाहेर पडलाय. त्याला आणि परत त्यांनी अंगात यायचं ऍक्टिंग करायला लावलं. And the way he acted so beautifully. आणि इतकं सुंदर त्यांनी ऍक्टिंग केलं ना. But we came to know that demon had really come on him. आम्हाला कळलं की खरोखर त्याच्या अंगात आलंय. Later I had to pray over him. आणि मागावून मला त्याच्यावर प्रार्थना करायला लागली कारण ते ऍक्टिंग करता करता खरोखरच त्याच्या सैतान संसरला. आता हे जे कोणी कास्टिंग करणारे असतात कास्टिंग ठीक से करो भाई. See, because he thought I will act as real. त्याला असं वाटलं मी खरं ऍक्टिंग करतो. So he started acting very real and real demon came in तर him. खरं ऍक्टिंग करताना खरं भूत आलं ना त्याच्यात. See, so you should know. तर कळायला हवं की नाही. Maybe you can dress up like Moses. तर कदा तुम्ही मोशे सारखा पोशाख घाला. So if they don't accept you, forget it. नाही स्वीकारलं त्यांनी तुम्हाला हॅलोईन मध्ये मोशे सारखा तो जगा घालून तर मग जाऊ दे. Go like an angel. एखादा देवदूत बनून जा. Why you have to wear only like a हा? demon? कशाला भूतासारखंच घालून ते हॅलोईन करायला जायचं. Because there are many churches abroad. कारण फॉरेन मध्ये असे अनेक चर्च आहेत. Now they hold, harvest festivals. आता ते हंगामाचा सण पाळतात. And during that Halloween, they make their church members to wear whatever beautiful costumes they want to wear. आणि हॅलोवीन दरम्यान मध्ये लोक आपल्या चर्चच्या मेंबर लोकांना सुंदर सुंदर जो काही कॉस्ट्युम असेल तो घालायला लावतात. And so then, the children want to, because when the world is celebrating, our children also want to celebrate. आणि मुलांना ते हॅलोवीन पाळायची इच्छा होते कारण जगामध्ये अख्ख्या जगभरामध्ये हॅलोवीन जर साजरा केला जातो तर मुलांमध्ये ती एक इच्छा येते. Though in India it's not so prominent, जरी भारतामध्ये ते एवढं फेमस नाही but अजून abroad it is. पण फॉरेनला खूप आहे हॅलोवीन. So these churches, they tell the little children also to dress up very nicely, go to every home and then give candy to them and all that. तर हे सगळे जे चर्च आहेत ते काय करतात लहान मुलांना छान छान कॉस्ट्युम घालायला लावतात आणि मग लोकांना जाऊन कॅन्डी चॉकलेट असं वाटायला सांगतात. Amen. आमेन.
And so the children enjoy. मुलांना मजा येते, लहान मुलांना मजा येते. ॲज लॉंग एज देर इज चॉकलेट आय लाईक इट. मुलांचं असंच आहे. Amen. So dressing up in a weird way, तर विचित्र काहीतरी कपडे घालायचे, you are inviting trouble. ते कपडे घालून तुम्ही त्रासालाच आमंत्रण देताय ना. Because I remember many years back during the month of November, Halloween time only we had been in US. मला आठवतं बऱ्याच वर्षांपूर्वी हॅलोवीनच्या दरम्यानच आम्ही अमेरिकेत होतो नोव्हेंबरमध्ये. And every house outside they have this pumpkin cut into with 2-3 eyes and they put a light in it. And आणि मग it looks very प्रत्येक घराच्या बाहेर तिथे लाल भोपळे कापून त्याला 2 डोळे वगैरे असं सगळं करून त्याच्यामध्ये लाईट सोडून वगैरे असं सगळं ते लोक डेकोरेशन घराबाहेर करतात. But you know that faces itself is like demon. पण ते चेहरेच सगळे ते लोक असे बनवतात की जणू ते सैतान आहे, सैतानासारखं दिसेल असं बनवतात. But they say this is there to ward off evil. पण ते म्हणतात की हे सगळं आम्ही सैतानी शक्ती घालवायला करतोय. Yes. Because that is all the tradition that they want to drive out the demons. कारण त्यांची परंपरा तशी की आम्हाला सैतानी शक्ती असं सगळं No करून evil will come near us. सैतानी शक्ती आम्हाला घालवायची की But we don't want it. We know the word of God. एकही सैतानी शक्ती आमच्या जवळ येणार नाही. पण आपल्याला असं काही करायची नसते, उद्योग करायची गरज काय, आपल्याला देवाचा शब्द माहित आहे ना. So the children wear all these costumes and then they come and ring every doorbell and then they say trick or treat and then मग मुलं येतात असे वेगवेगळे पोशाख घालून प्रत्येकाच्या घराची बेल वाजवतात, ट्रिक ऑर ट्रीट असं विचारतात. and so then most don't want to talk, so they say only treat and so they give some chocolates to मग children. अनेकांना बोलायची इच्छा नसते, मग ते म्हणतात ट्रीट. ट्रीट म्हटलं की चॉकलेट देऊन मोकळे. Praise God. असं. Amen. आमेन. Then there is another tradition. अजून एक परंपरा आहे. Like some people consider one day of the week as very important. जसं काही लोक आठवड्यातल्या एका दिवसाला फार महत्वाचा दिवस मानतात. On that day they consider it as a holy and auspicious day. आणि त्या दिवसाला ते अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ असा दिवस मानतात. That this is the day that I will have my house warming. की आजच्या दिवशीच मी माझ्या घराची वास्तू शांत करणार. Because this is the auspicious day. का हा आजचा दिवसच फार शुभ आहे. Amen. Amen. So असं. some consider one day holy, another one considers another day holy. काही लोक आठवड्यातनं एका वाराला पवित्र मानतात, काही लोक दुसऱ्या वाराला पवित्र मानतात. If you read in Romans 14, Paul gives us the whole answer. रोमकरास 14वा अध्यायाचं वाचला तर पॉल या सगळ्याचं उत्तर आपल्याला तिथे देतो. रोमकरास 14वा अध्याय. Some think that they have to fast. काहींना असं वाटतं की आपण उपवास करायलाच हवा. Others think that we should never fast, only eat. काहींना असं वाटतं की नाही आपण उपवास कधीच करायचा नाही, आपण नुसतं खायचं. So those who fast always find fault with those who eat. आणि मग जे उपवास करतात ते नेहमी खाणाऱ्यांमध्ये चुका काढतात. And those who eat always blame those who only fast. आणि जे नुसते खातात ते उपवास करणाऱ्यांमध्ये चुका So काढतात. Paul says, तर पॉल म्हणाला when you fast to the Lord. जेव्हा तुम्ही उपवास करताना त्याला तुम्ही तो देवासाठी करा. And when the person eats, आणि जेव्हा एखादा माणूस खातो he blesses the food and eats. त्याने त्याच्यावरती आशीर्वाद घेऊनच ते अन्न खात आहे. So all glory is going to God. तर सगळा गौरव देवाला जातोय. उपवास करणारे देवासाठी करतायत देवाला गौरव, आणि खाणारे पण त्या अन्नावर देवाचा आशीर्वाद घेऊन खातायत त्यातही देवाला गौरव. So see, those who eat, they give glory to God. जे खातायत ते खाताना देवाला गौरव देतायत. And when one fasts, he prays. आणि एखादा माणूस जो उपवास धरतोय तर तो उपवासात प्रार्थना करतोय तर तोही देवाला गौरव When देतोय. one eats, he thanks God. एखादा खाताना देवाचे आभार मानतो तर तोही देवाला गौरव देतोय. So God is pleased with both. आणि देव दोघांवर प्रसन्न आहे. असा काय हार्ड अँड फास्ट रूल नाही ना. Some say, no, I will go for 40 days fast. काही लोक म्हणतात नाही मी 40 दिवस उपवास धरणार आहे. You cannot force anybody. Just असं because नाही. Jesus did it, you are in a competition with Jesus. असं काय कुणावर बळजबरी आपण करू नाही शकत. येशूंनी 40 दिवस केले म्हणून काय तुला येशूंशी स्पर्धा करायची आहे का. Yes, people are in that competitive mood. पण लोकांना स्पर्धा करायला आवडतं. Jesus fasted 40 days, I will fast 41 days. येशूंनी 40 दिवस उपवास केले, मी 41 दिवस उपवास करणार आहे. तू Another कोण. one says, no, I will fast 50 days. आणि दुसरा म्हणतो मी 50 दिवस उपवास धरणार आहे. तू कोण. देवादी देव आहे का. There is no competition here. असं नाही, इथे स्पर्धा नाहीये काही. If you are led in the Spirit, do it. आत्म्यात जर तुला काही मार्गदर्शन झालं तर कर, आपलं काही म्हणणं नाही. See, because it is through food sin came in the world. आणि एक लक्षात ठेवा, अन्नाद्वारेच पाप या जगात आलंय. खाया ना फ्रूट खाया फिर पाप आया, है ना. फ्रूट खाया तो पाप आया. अन्नाद्वारे शेवटी पाप या जगात आलंय, वो भी ध्यान में रखना. So we cannot allow our own convictions about a holiday to cause division in the body of Christ. तर आपण ख्रिस्ताच्या शरीरामध्ये असे सगळे विचार मांडून आपण फूट नाही पाडू शकत की मला असं वाटतं की हा वार चांगला आहे, तो वार चांगला नाहीये, या वारी सुट्टी पाहिजे, त्या वारी नकोय. आपण ख्रिस्ताच्या शरीरात असे सगळे मत मांडून किंवा अशी सगळी मतं मांडून
फूट पाडू शकत नाही, nor can we use our freedom to cause others to stumble in their faith. किंवा आपली जी आझादी आहे त्या आझादीचा गैरवापर करून इतरांना विश्वासामध्ये आपण पाडू शकत नाही. Now Sunday is the right day because Sunday is the resurrection day, so we all gather together on Sunday. आता रविवारचा दिवस बरोबरच आहे, कारण रविवार पुनरुत्थानाचा दिवस आहे आणि म्हणून आपण सगळेजण रविवारी देवाची आराधना स्तुती करायला वचन ऐकायला एकत्र जमतो. Paul said it. पॉल बोललेला आहे, On the first day of the week when I come together, आठवड्याच्या keep पहिल्या your दिवशी offerings ready. आठवड्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा आपण एकत्र जमतो त्याला तुमची दानार्पण तयार ठेवा असं पॉल बोललेला आहे. 1 Corinthians 10:31. 1 करीन 10 अध्याय 31 वचन. 1 करीन 10:31. Therefore, whether you eat or drink or whatever you do, do all to the glory of God. 1 करीन 10:31 मध्ये पॉल म्हणालेला आहे, म्हणून तुम्ही खाता किंवा पिता किंवा काहीही करता तर सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी करा. Praise God. देवाला धन्यवाद. Now, one person asked me, एका व्यक्तीने मला विचारलं, what about All Souls Day? ऑल सोल्स डेचं काय? Can I observe All Souls Day? ऑल सोल्स डे नावाचा एक डे आहे, 2 नोव्हेंबर ना, 2nd November. 2 नोव्हेंबर ऑल सोल्स डे, मराठीमध्ये सर्व जीवांचा दिवस असं त्याचं भाषांतर होईल. What does the Bible have to say about it, Pastor? आता बायबल ऑल सोल्स डे विषयी काय म्हणतं? Is there anything given in the Bible about visiting cemeteries? आणि पास्टर कब्रस्तानांना भेट द्यायच्या विषयीनं काही बायबलमध्ये लिहिलेलं आहे का? Can I pay respect at a deceased relative's आणि grave? जे कोणी माझे वारलेले आहेत त्यांच्या कबरेला जाऊन असं कब्रस्तानात मी भेटी देऊ शकतो का? You know, the act of visiting the graves of the loved ones बघा, आपले जे कोणी प्रियजन मरण पावलेत आणि त्यांची जी कबर आहे त्या कबरेला कब्रस्तानात जाऊन भेट देणं, it may seem to be comforting and meaningful, आणि कदाचित त्यातनं तुम्हाला दिलासा मिळत असेल, थोडासा अर्थही लागत असेल की हे माझे प्रिय होते, आई म्हणा, वडील म्हणजे कोणी त्यांची कबर आहे तर त्यात इमोशन्स इन्व्हॉल्ड असतात, भावना असतात. yes, so they say, when I go there I remember my beloved. आणि मग ते म्हणतात त्या कबरेपाशी गेल्यानंतर मला मग मम्मी म्हणा, जे कोणी त्यांचे वारलेले त्यांची आठवण येते. And so some think when I visit the cemetery to meet my loved ones, आणि काहींना असं वाटतं कब्रस्तानात माझ्या प्रियजनांच्या कबरेला मी भेट द्यायला गेल्यावर, when I go there to see the grave, जेव्हा मी तिथे जातो त्यांची कबर पाहतो, it eases my sorrow, तेव्हा माझं दुःख कमी होतं it enhances my faith. आणि माझा विश्वास वाढतो. But then this is my suggestion. पण माझा एक सल्ला आहे यावर, Why do you want to visit cemeteries? तुम्हाला कब्रस्तानात का एवढी भेट द्यायची आहे? कब्रस्तानात कशाला जायचं एवढं? Where it will only bring painful memories to you. जिथं फक्त वेदनामय आठवणीच तुमच्या जाग्या होणार आहेत, त्या कब्रस्तानाला तुम्हाला जायचंच कशाला आहे? Say, it will only bring sadness in you. तिथून दुःखच येणार आहे ना तुझ्या हृदयामध्ये, ते सगळं आठवणार आहे ना, ते प्रियजन कसे होते, कसे गेले, काय काय झालं. Because you have lost the person you loved. कारण तो माणूस तर तुझा गेला, ज्याच्यावर तू एवढं प्रेम केलं होतं तो तर वारला. So there are different ways where you can honor the dead तर वेगवेगळ्या रीती आहेत, जे कोणी आपले मरण पावलेत त्यांना By- मान देण्याच्या वेगवेगळ्या रीती आहेत. by following their way of life. ते ज्या पद्धतीने जगले तो जगायचा मार्ग तुम्ही स्वीकारा. Imitate them as they have imitated Christ. आणि जसं त्यांनी ख्रिस्ताचं अनुकरण समजा केलं होतं तसं तुम्ही पण ख्रिस्ताचं अनुकरण करा, म्हणजे तुम्ही त्यांना मानच देताय. Amen. आमेन. Follow their faith. म्हणजे त्यांचा जो विश्वास त्यामागे चाला. Before dying, they must have told you certain things. मृत्यू अगोदर काही गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या असतील. Like David said certain things before his death to his son Solomon. जसं दावीद मरण्या अगोदर आपल्या मुलांना काही गोष्टी सांगून गेला, So they must have told you some things. तसं काहीतरी त्यांनी तुम्हाला मरण्या अगोदर सांगितलं असेल. Do those things. त्या गोष्टी करा. कब्रस्थानातच गेलं पाहिजे असं कशाला? But how did all this start? पण मग हे सगळं सुरू कसं झालं? ऑल सोल्स डे वगैरे What is the significance of it? काय दर्शकात्मक अर्थ काय याचा? It is similar to making spiritual journey. बघा, एक आध्यात्मिक प्रवास केल्यासारखा आहे. Right from the beginning, man had this desire to make pilgrimages. अगदी सुरुवातीपासून माणसाला ही एक इच्छा की मला तीर्थयात्रा जसं म्हणतात ना आपल्या तशी करायची. You know, they always like to go far away temples. जसं लांबच्या कुठल्या तरी मंदिरी मला जायचं, And the more harder it is, the more better they feel. आणि तिथं जाणं, तिथं पोहोचणं जेवढं अवघड असेल तेवढं त्यांना बरं वाटतं. So if the temple is on top of the hill or the Himalaya, they feel, yes, we have really done something. आणि अगदी डोंगर माथ्यावर कुठेतरी ते मंदिर असेल आणि तिथपर्यंत ते अगदी खडतर प्रवास करून पोहोचले तर त्यांना असं वाटतं आपण काहीतरी केलं. The distance should be far.
म्हणजे लांबचं अंतर पाहिजे. It should not be like from here till the Dapodi gate. असं or दापोडी Dapodi इथे church किंवा gate. No. आपल्या चर्चच्या गेट पर्यंतचं अंतर नाही पाहिजे. असं काही लंबा जाना आहे, Far we have to go. अगदी लांब कुठेतरी जायचं आहे. So that is how they feel they connect God. मग अशा रीतीनं त्यांना कुठेतरी वाटतं की आपण देवाच्या संपर्कात येतोय. And the harder it is, the better. आणि जेवढं अवघड तेवढं त्यांना ते बरं वाटतं. त्यांना असं की इथं गेट पाशी थोडं देव सापडणार आहे. Say- देव सापडायला आपण लांब लांब घ्यायला पाहिजे. Because they कारण- believe in works. कामांवर विश्वास ठेवणारी जमात ना. And to a certain extent, the Jews had this style. आणि काही प्रमाणामध्ये यहुदी लोकांमध्ये ही स्टाईल होतीच. Once in 3 years, they had to visit Jerusalem. 3 वर्षातून एकदा त्यांना यरुशलेमेला यायलाच लागायचं ना. यहुदी समाजात होतच ते. Even Jesus, with his parents, visited Jerusalem when he was 12 years old. येशू लहान 12 वर्षाचे असताना आपल्या आई वडिलांसोबत गेलेच ना यरुशलेमेत मंदिरात. He went with his family to Jerusalem. आपल्या परिवारासोबत येशूही लहान असताना गेलेच ना मंदिरात. ती I प्रथा mean, होती. it always gives you that joy to go for on a religious आणि असं pilgrimage. तीर्थयात्रा वगैरेला गेलो, देवाची काहीतरी यात्रा आहे तिथं गेलो तर लोकांना असं बरं बरं वाटतं. So some think visiting a loved one's grave is a meaningful way to honor the memory of that loved lost soul. तसं काही लोकांना असंही वाटतं की माझे जे कोणी प्रियजन वारलेले आहेत त्यांच्या कबरेला जाऊन कब्रस्तानात मी भेट दिली तर मी एक त्यांचा मान करतोय असं त्यांना वाटतं. But see, when you go there पण तिथं तुम्ही गेल्यावर to pay your respects to that beloved one, तुम्ही तुमची श्रद्धांजली जी काय असेल ती तुमच्या प्रियजनाला द्यायला गेलात. it's just a physical resting place there. तिथे एक ती शारीरिक जागा आहे विसाव्याची. Their soul and spirit is not there. त्यांचा जीव आणि आत्मा आता तिथे नाही आहे. And some have this practice of talking to that person. आणि काहींना सवय असते की कब्रस्तानात त्यांच्या कबरेपाशी जाऊन त्यांच्याशी बोलायचं. मी आता आलो, असं तुम्ही मला आठवतो ते सगळं गप्पा आपलं एवढ्या गप्पा मारायला आवडतात आणि तुम्ही की शेवटी माझं परत- साथ द्या. कबरेवर जाऊन गप्पा मारल्या. They say that. They talk to the photos on the wall. आणि भिंतीवरच्या फोटोंशी गप्पा मारतात ते Yes, बोलतात. I know you are there. मला माहितीये तू आहेस, You are with me. माझ्या सोबत I can आहेस, feel you. मला जाणवत आहे. डोंगल्याचं So जाणवत. what happens is, काय होतं it becomes dangerous. You are opening up to unknown spirits. धोकादायक ठरतंय. तुम्ही मग अनोळखी आत्म्यांना उघडं करताय दार. So if you are talking there to the beloved one, why you go out? When you go out, you wash your leg and your hand. आणि कबरेपाशी जाऊन तुमचा जो कोणी तो प्रियजन वारला त्याच्याशी तुम्ही जाऊन बोलून येताय तर मग त्या कब्रस्तानातनं बाहेर येताना पाय कशाला धुवून येताय? Because you are afraid that soul will follow you. कारण तुम्हाला भीती वाटते कुठे याचा जीव मला ना पछाडो. If not they, somebody else. आणि त्याचा नाही तर आणि कोणाचा काही मुझेही ना पकडले ये. Otherwise, why people wash their नाही तर hands and कशाला their feet? कब्रस्तानात येताना लोक हातपाय काही लोक तर आंघोळ पण करतात. See? कशाला एवढी भीती And आहे? there is a tap there. आणि तिथे नळ ठेवतात कब्रस्तानात सगळं उरकल्यावर. So I'm not against it. तर मी काही त्याच्या विरुद्ध नाही. But praying to the dead for your needs is not biblical. पण तुमच्या गरजांसाठी मेलेल्यांना प्रार्थना करणं हे बायबलमध्ये लिहिलेलं नाही. Because they are resting in the Lord. कारण ते प्रभूमध्ये झोपलेले आहेत. Samuel was resting nicely in the Lord, and this Saul came and told that witchcraft lady, हो ना. waken up this Samuel. शमूएल छान प्रभूमध्ये झोपलेला होता आणि शौल आला त्या चेटूक करणारीला घेऊन आणि म्हणे याला जाग कर. Say, we should not disturb them. नको आपण त्यांना कशाला विचलित करायचं, And डिस्टर्ब their करायचं. job is over. आणि त्यांचं काम संपलं ते आता गेले. See, they are not connected to you. आता तुमच्याशी त्यांचा काही संबंध राहिलेला नाही. त्यांचं काम झालं ते गेले. We will meet them one day. आणि एके दिवशी आपण त्यांना भेटणार आहोत. In the rapture, we will meet them. स्वर्गारोहणात आपण त्यांना भेटणार आहोत. Amen. कशाला चेटकीन बोलो आणि जाग करण असन तसन. Bible says बायबल म्हणतं in Revelation 14 verse 13, प्रगटीकरण 14वा अध्याय त्यातलं 13वं वचन. blessed are the dead which die in the Lord, for they are resting from their labors. प्रगटीकरण 14वा अध्याय 13वं वचन. आतापासून प्रभूमध्ये मरणारे ते मेलेले सुखी आहेत. होय अशासाठी कारण कष्टांपासून त्यांना विसावा मिळालेला आहे. See, they are resting from their labors. ते त्यांच्या कष्टांपासून विसावा घेत आहेत. Why do they want to get involved with you? आणि कशाला आता त्यांना परत तुमच्याशी येऊन गुंतायला आवडणार आहे? ते कष्टांपासून विसावा घेत आहेत आता. And what you can talk to them on that grave? आणि तुम्ही तिथे त्यांच्या कबरेपाशी जाऊन त्यांच्याशी असं ते काय बोलणार आहात? Because James 2:26 says, कारण याकोबाचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 26वं वचन म्हणतं the body without the spirit is dead. की आत्म्याशिवायचं शरीर मृत आहे. The body without the spirit is dead. That means that body is dead, but the spirit is not there. त्यांचं शरीर तिथे आहे पण शरीरात आत्मा नाहीये. तर आत्म्याशिवायचं शरीर मृत आहे. So who are you going to visit? मग तुम्ही कुणाला भेटायला जाताय कब्रस्तानात?
Did the angel say? देवदूत असं म्हणाले का? Didn't the angel say, देवदूत म्हणाला असं why are you seeking for the living among the dead? की मेलेल्यांमध्ये जो जिवंत आहे त्याला का शोधताय, असं म्हणाला ना देवदूत. That means why are you seeking the living in the grave? याचा अर्थ तुम्ही जिवंत जो आहे त्याला कब्रस्तानात का शोधताय? Say, he is not there. तो तिथे नाहीये. His body also is dust. त्याचं शरीर पण माती झालंय आता. His frame is not there. काहीच राहिलेलं नाहीये त्याचं. His spirit is not there. त्याचा आत्मा तिथे नाहीये. So your prayer for them will not work. मग त्यांच्यासाठी तू केलेल्या प्रार्थना काम करणारच नाहीयेत. मग तिथे जाऊन काय फायदा आहे? Your seeking for help from them will not work. तिथं जाऊन तू त्यांना मदत मागणं, त्यातनं तुझं काम होणारच नाहीये. It will not transfer them नाही. from purgatory to heaven. त्यांना काय पगेटरी मधून स्वर्गात जायला मिळणार नाहीये त्यातून, असं काही नाहीये. Your praying for those who are dead will not change them from hell to heaven. तुम्ही तुमचे जे कोणी मेलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना तुम्ही नरकातून स्वर्गात घेऊ शकत नाही. No. नाही म्हणजे नाही. You have only chance as long as you are alive on this earth. जोवर आपण जिवंत आहोत तोवरच आपल्याला या भूतलावर संधी The आहे. decision has to be made when you are alive. तुम्ही जिवंत असतानाच निर्णय झाला पाहिजे. When a person dies, एखादा माणूस मेला his soul either goes to heaven or hell. की मेल्यानंतर एकच ठरलंय, एक तर स्वर्गात जाणार आहे नाही तर नरकात जाणार आहे. There is no second chance after death. बाकी दुसरी संधी मृत्यूनंतर नाहीये. Because Bible says कारण बायबल म्हणतंय in Hebrews 9:27, इब्री करास 9 अध्याय 27 वचन, man is destined to die once and मनु- after that to face judgment. इब्री करास पत्र 9 अध्याय आणि त्यातलं 27 वचन सांगतं, ज्याप्रमाणे माणसास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय ठरणे हे नेमून दिलंय. Say, एकदा मरणे आणि मग न्याय we हे used ठरलेलं to, आहे. we used to go before I came to the Lord प्रभू येशूकडे येण्या अगोदर मी जायचो असं कब्रस्तानात. every year दरवर्षी जायचो ऑल सोल्स डेला. because the mud used to sink inside, so we used to again gather the mud to put it on top. कारण की माती सगळी खचायची ना, तर आम्ही जाऊन ती सगळी माती परत वर टाकायचो. But today I know पण आज मला सत्य कळलंय, for Amen. more than 30 years I have never gone. आता 30हून अधिक वर्ष झाली मी नाही गेलो असा कधी They कब्रस्तानात. are in my heart. माझ्या हृदयात आहेत ते. My daddy is in my heart. माझे वडील माझ्या My हृदयात आहेत. mother is in my heart. माझी आई माझ्या हृदयात The आहे. loved ones are in my heart. माझे आप्तजन प्रियजन माझ्या हृदयात आहेत. Their things are there in my life. त्यांच्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत. Amen. आमेन. I am the part of my father and mother. मी माझ्या आई वडिलांचा अंश आहे ना. Amen. मी आहे अंश त्यांचा. So your praying for their souls will be fruitless for them. तर तुम्ही त्यांच्या जीवांसाठी प्रार्थना करणं निष्फळ आहे तिथे जाऊन. For they themselves cannot pray to have a change of location. कारण ते स्वतः सुद्धा आता प्रार्थना करू शकणार नाहीयेत की जी ठरलेली जागा आहे तिथंच जाणार आहेत, नाही बदलू शकत ते. Like the rich man while praying to Abraham, जसं श्रीमंत माणूस अब्रामाला प्रार्थना करताना he was in Hades. तो होता अधोलोकात. He said, send somebody to my brother's house. तो म्हणाला पृथ्वीवरती माझ्या भावांच्या घरी कोणाला तरी पाठव. Send somebody to preach the gospel. पृथ्वीवर माझ्या भावांच्या घरी कुणाला तरी सुवार्ता सांगायला पाठव. For I have 5 brothers. कारण माझे 5 भाऊ आहेत. I don't want them to land here in this place. माझी इच्छा नाही की त्यांनी इथं अधोलोकात यावं. But he never said, पण असं नाही म्हणाला Abraham, please pray for me to God की अब्रामा माझ्यासाठी देवाला प्रार्थना कर ना, that I will be transferred from Hades to your Abraham's bosom. की मी या अधोलोकातनं या नरकातनं अब्रामा तुझ्या उराशी यावं. Who can be the strongest saint on the earth to pray for you? जगामधला कोण असा एवढा खंबीर बलवान संत असणारे तुझ्यासाठी प्रार्थना करणारा? Who can be better than Abraham? अब्रामापेक्षा आणि चांगलं कोण असणार आहे मग? But yet, तरीही this rich man did not ask Abraham to pray to God for his soul. या श्रीमंत माणसाने अब्रामाला स्वतःच्या जीवासाठी प्रार्थना करायला सांगितलं नाही, तर म्हणाला पृथ्वीवर माझी भावंड जी आहेत ना त्यांच्याकडे कोणाला तरी पाठव. See, he didn't talk about his own salvation स्वतःच्या तारणाविषयी बोलला नाही तो, because he knew, कारण त्याला माहित होतं I am doomed here forever. संपलं, मी आता कायमचा इथे खाली नरकात आलोय, माझा नाश झाला. See, he knew it. त्याला कळलं होतं. So you cannot even pray to them for your needs तर तुम्ही स्वतःच्या गरजांसाठी सुद्धा त्यांना प्रार्थना करू शकत नाही, because they are dead. कारण ते मेलेले आहेत. So don't pray to any saint, anybody, even your precious ones, they cannot help you. तर कुठल्याही संतांना किंवा तुमचे जे कोणी आप्तजन मरण पावलेत त्यांनाही प्रार्थना करू नका, ते तुम्हाला सहाय्य करू शकतच नाही. At least angels can help you, कमीत कमी देवदूत मदत करू शकतात, but not they. पण ते नाही. Say, no, but they love me. नाही पण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. They loved you. त्यांनी तुझ्यावर प्रेम केलं. Today they don't आज नाहीये, because they are sleeping. They कारण don't ते know what is झोपलेले happening आहेत. here. ते गेलेले आहेत, त्यांना माहित नाहीये काय चाललेलं आहे.
Amen. आमेन. So all these things don't make sense. These are all traditions that Jesus wants us to be away from. ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ लागत नाही. या सगळ्या रूढी प्रथा आणि परंपरा माणसांनी तयार केलेल्या आहेत आणि येशूंची इच्छा आहे की ह्यापासून आपण जमेल तेवढं लांब राहावं. Amen. आमेन. In America, it's all commercialized. Halloween is commercialized. अमेरिकेमध्ये हॅलोवीनचं सगळं व्यापारीकरणच झालेलं आहे. Every store is decorated. प्रत्येक दुकान सजलेलं असतं. Several months in advance, it is decorated. कितीतरी महिने अगोदर सगळी सजावट होते. See, it's all only trying to make money. सगळं पैसा कमवायचं साधन झालेलं आहे, बाकी काही नाही. It started with innocent costumes. आणि सुरुवात त्याची झाली साधे भोळे काहीतरी कॉस्ट्युम किंवा पोशाख घालून. Now it's become evil. आता एकदम वाईट वाईट असे पोशाख घालतात. All of paganism has entered into it. सगळं म्हणजे सैतानीच त्यांच्यामध्ये आलेलं आहे. See, sometimes, the devil plays. कधी कधी मग सैतान खेळतो, कारण परिस्थिती त्याच्या फेवर मध्ये आहे, तो का नाही खेळणार. See, like tradition, these also things may not be really helpful to us. आणि परंपरेनुरूप रूढी प्रथांनुरूप ही सुद्धा परिस्थिती काही फारशी आपल्याला मदत करणारी नाही. Amen. बघा, तसं तर काही करायची मनाई नाही, पण करताना बघा काय करतोय आणि ह्यातनं काही साध्य आहे का आपलं उगीचच. In the beginning, all the farmers would come together. सुरुवातीला कसं व्हायचं, सगळे शेतकरी एकत्र They यायचे used to bring their livestock in one place, आणि सगळे आपला कळप एकीकडे करायचे have a festival. आणि सण करायचे. Then it turned out into worship. आणि मग ते आराधनेत बदललं. Then they started believing in the dead, मग ते मेलेल्यांवर विश्वास ठेवायला that लागले the dead could be walking among the living, की मेलेले सुद्धा जिवंतांमध्ये चालतील, that they could even visit the dead. की ते मेलेल्यांना सुद्धा भेट देऊ शकतात. And so all that fortune telling and palmistry and everything was introduced. मग सगळं त्याच्यामध्ये भविष्य सांगणं, ज्योतिष सांगणं, राशी भविष्य सांगणं सगळं आलं त्याच्यात. Amen. And if I'm not wrong, they end the Halloween with Thanksgiving. Yeah, with Thanksgiving they Yeah. end. And that's how, the church introduced All Souls Day, आणि मग अशा रीतीनं चर्चने पण ऑल सोल्स डे नावाचा दिवस सुरू केला. so that it can counterattack on the Halloween. म्हणजे हॅलोवीन वरती एक त्यांना प्रति हल्ला करता येईल, Amen. असं सगळं. But that is not the way. पण ही रीत नाही. Because All Souls Day also is not completely according to the word of God. ऑल सोल्स डे 2 नोव्हेंबर देवाच्या शब्दाला धरून नाहीच आहे पूर्ण. So family and friends, they gather together to pray for the dead. तर परिवार आणि मित्र परिवार सगळे तिथे एकत्र जमतात मेलेल्यांसाठी प्रार्थना करायला. Some even started putting out food in a plate and हो ना. keeping it out of the house. आणि मग काहींनी तर असं म्हणजे व्यवस्थित ताट वाढून ताट सुद्धा त्यांना नैवेद्य म्हणून चढवायला सुरुवात केली, So that their ancestors will come and pick up their favorite food and eat. की त्यांच्या पूर्वजांनी यावं आणि त्यांचा आवडता पदार्थ घ्यावा आणि खावं. म्हणजे हे कुठचं कुठे आलं, हे Just see how it is all. कुठचं कुठे आलं. And so they will leave the lanterns burning outside their house at night, मग बाहेर रात्रीचे कंदील लावून ठेवणार, so that ghosts, when they are walking, they will find their way. म्हणजे भूतांना रस्ता कळायचा. भूताला आणि रस्ता दाखवायला तू कंदील So लावतो. everybody had their own format, own tradition, own culture. ज्याला जसं वाटतंय तसं पद्धतीनं साजरं करतायत. When you go outside the Bible, there is no limit. हे असं असतं, बायबलच्या बाहेर गेलो की त्याला मर्यादा नाही. जिसको जो करना है वो कर रहा है. So everybody has his own culture, own tradition, own rules, हो own ना, regulations. सगळा सावळा गोंधळ. प्रत्येकाची आपापली रूढी, आपापली प्रथा, आपापल्या परंपरा आणि बँड काय वाजवायचा, हमारे में ऐसा करते, डोंबल्याचं करते. Or then God told me. किंवा मग देव माझ्याशी बोलला. If somebody says God told me, then you cannot say anything. हो ना, आणि देव माझ्याशी बोलला असं कोणी म्हटलं तर मग कोणीच काही बोलू शकत नाही, कारण ह्याच्याशी देव बोललाय. So should Christians celebrate Halloween? मग आता ख्रिश्चन माणसांनी हॅलोवीन पाळायचा का? I don't think so. We need to. म्हणजे पाळलाच पाहिजे असं मला नाही वाटत. I don't think so. If you don't celebrate Halloween, you will die. आणि हॅलोवीन नाही पाळला तर तुम्ही मरणार आहात असं तर काही नाहीये. Or you won't receive the grace of God. किंवा हॅलोवीन पाळला नाही तर तुला कृपा मिळणार नाहीये असं नाहीये. Amen. तर मग कशाला? You have to take your own call. तू ठरव, Isn't it? You take तू your own ठरव, call. तू ठरव बाबा. Some Christians just participate in the Halloween by simply dressing up in a costume which is, all fun and all that. काही ख्रिश्चन लोक मात्र फक्त फन सेक म्हणून काहीतरी असा फनी कॉस्ट्युम घालून हॅलोवीन पाळतात. Others wear it like those masks with all demons. आणि बाकीचे भूतांसारखे कपडे घालून पाळतात. So you have to take your own call. आता तू तुझं ठरव. सांगायची कामं आम्ही केली, ठरवणार आम्ही नाही.
तुम सोचो और तुम करो, आपको जो ठीक लगे आप करो. Some people have family get together काही लोकांचे फॅमिली गेट टुगेदर होतात तेव्हा, and they wear costumes that don't depict evil. आणि मग Okay. फॅमिली गेट टुगेदर मध्ये परिवार एकत्र करून मग ते लोक काही असा दुष्ट पोशाख वगैरे घालत नाहीत, काहीतरी चांगलं Like फनी little princess or Cinderella की लहानशी and सिंड्रेला all that. का प्रिन्सेस असं काहीतरी घालून येतात, Or a clown or a cowboy किंवा जोकर म्हणा, काउबॉय म्हणा, असे सगळे पोशाख. दॅट्स or ओके, some phantom or superheroes or whatever you सुपरमॅन have. म्हणा, बॅटमॅन म्हणा वगैरे वगैरे. That is okay. दॅट्स ओके. आणि त्यात तुम्ही फॅमिली गेट टुगेदर करून परिवार एकत्र जमून जेवताय, फाईन. Because Bible does not speak about Halloween. कारण बायबल हॅलोवीन विषयी बोलत But नाही it काय, speaks about certain principles on which we can make a decision. पण काही तत्वांविषयी बायबल जरूर आपल्याला सांगतं ज्यावर आधारित आपण आपला निर्णय घेऊ शकतो. Because in the Old Testament, कारण जुन्या करारात witchcraft was a crime. चेटूक गुन्हा होता, It was punishable by death. चेटूक गुन्हा होता आणि त्या गुन्ह्याची शिक्षा मृत्यू होता. Yes, in Exodus जुन्या करारात. 22:18, if you read, you will निर्गम find it. निर्गम 22:18 वचन वाचलं तर तुम्हाला कळेल जुन्या करारामध्ये चेटूक गुन्हा होता, त्या गुन्ह्याची शिक्षा मृत्यूदंड होता, According to the law of Moses. मोशेच्या नियमशास्त्राला धरून. You know the story of Simon the sorcerer. तुम्हाला शिमोन जादूगाराची गोष्ट माहीत असेल, See? And he came out of those old practices आणि तो त्याच्या त्या सगळ्या जुन्या सवयीतनं प्रथेतनं बाहेर आला, and he didn't go back to those old practices. आणि मग त्या जुन्या सवयींमध्ये प्रथांमध्ये तो परत नाही गेला. You know another story of Elymas, मग अलिमसची कथा तुम्हाला, sorcerer. जो जादूगार, त्याचंही तुम्हाला माहित असेल. whom Paul met पॉल ज्याला भेटला, in Acts 13. प्रेषित 13वा अध्याय. Paul opposed it violently. आणि पॉलने तर हिंसात्मक रीतीनं विरोध केला त्याचा. If you read in from 6 to 11, there you find it. 6 ते 11 प्रेषितांची कृत्य, तिथे तुम्हाला ते सापडेल. Paul in fact called Elymas a child of the devil, आणि पॉलने तर अलिमसला सैतानी संतान म्हटलं, an enemy of righteousness, आणि नीतिमानपणाचा शत्रू म्हटलं, and a perverter of the ways of God. आणि देवाच्या मार्गात बहकलेला असं म्हटलं. See? And so then we dress up like them and doesn't go properly. आणि मग आपणही त्यांच्यासारखेच पोशाख घालायचे आणि ते सगळं करायचं, ते कुठेतरी जुळत नाही, ते सूर नाही जुळत. In Acts 16, प्रेषित 16, there's another incident at Philippi. फिलिपीमध्ये अजून एक घटना झाली. A fortune-telling girl lost the demon powers when the evil spirit in her was cast out by Apostle Paul. भविष्य सांगणारी एक मुलगी होती आणि तिच्यामधला दुरात्मा प्रेषित पॉलने हकलला तर तिच्यातनं ती शक्ती गेली. See? And the interesting thing is, आणि इंटरेस्टिंग गोष्ट याच्यात ही आहे, she was after Paul. ती पॉलच्या मागे होती. These are the men of the Most High God. Listen to them. हे परमुच्च देवाचे लोक आहेत, यांचं ऐका असं म्हणत होती. See, she was saying, असं म्हणत होती ती, these are the men of God. हे देवाचे सेवक आहेत, Listen to them. त्यांचं ऐका असं म्हणत होती. Paul could have taken her everywhere, isn't it? पॉल तिला सगळीकडे घेऊन जाऊ शकला असता की नाही. Come on, you sister, you give the हो, testimony. सिस्टर आप साक्षी दीजिए. Then she would have said, मग सिस्टर बोलल्या असत्या, these are the powerful men of God. Listen to them. हे सगळे सामर्थ्यवान देवाचे सेवक आहेत, त्यांचं ऐका. But Paul refused to allow even good statements to come out of the demon-influenced person. पण पॉलने नाकारलं की नाही, ज्याच्यामध्ये सैतान आहे आणि सैतानी प्रभाव आहे त्या व्यक्तीच्या तोंडातनं मला चांगली वाईट कुठलीच विधानं नको आहेत. See? I don't want praises No. from a demon-possessed lady. सैतानग्रस्त बहिणीच्या मुखातनं मला स्तुती आणि कौतुक नकोय, Amen. नकोय. In Acts 19, they collected all the magical books and they burnt it. मग प्रेषित 19वा अध्याय त्यांनी सगळी जादूगिरीची पुस्तकं गोळा करून जाळली, See? Burnt it all. सगळं जाळून टाकलं. I had many magic books. माझ्याकडे पण जादूवरची Yes. पुस्तकं खूप होती बरं का. एकेकाळी When I was small, I used to love magic. लहान असताना मला जादू फार आवडायची. I and my brother Paul. मी आणि माझा जुळा भाऊ पॉल सगळीकडे एकत्र. We used to call the people and show magic. आम्ही लोकांना बोलवायचो आणि जादू दाखवायचो. The greatest magic was to eat bulb. आणि सगळ्यात मोठी जादू आम्ही केली ती म्हणजे बल्बच्या काचा खाल्ल्या. म्हणजे दोघ्या आवळ्या जावळ्यांना आमचा तर सलामच आहे. 4-5 bulbs we ate. 4-5 बल्ब खाल्ले, काचा खाल्ल्या. See? And the first time we tried, we closed the room and tried. पहिल्यांदा जेव्हा आम्ही हा प्रयत्न केला ना, हुशार खूप ना तसे, खोलीचं दार बंद करून केलं. So I said, Paul, you first eat. मी म्हटलं पॉल तू आधी खा. He said, no, you first eat. पॉल म्हटला नाही तू आधी खा. I said, we have to become
big magicians. म्हटलं नाही आपल्याला मोठा जादूगार बनायचा आहे ना पॉल, We have to take risk. मग आपण धोका घ्यायला पाहिजे की नाही? So you start. तू कर ना सुरू. Paul said, but I heard that when the glass goes inside, it cuts हो everything ना, inside. पॉल म्हणाला नाही पण मी ऐकलंय ती काच अशी आत गेली ना की सगळीकडनं कापत 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 जाईल. आता काचच आहे, कापणार नसणार. We said, मग आम्ही म्हणालो we will eat together. एकत्र खाऊ चला. So that even if we have to die, both will die. नाही मेलो तरी एकत्र मरूया. So, otherwise if one survives, then mother will give. हो, नाही तर एक जायचा एक राहायचा, राहिलेल्याला आई असं देईल ना की So, बस. so we both ate together. दोघांनी एकत्र खाल्ल्या काचा. Nothing बल्बच्या. happened to us. काही नाही झालं आम्हाला. Because in that book something was written and we applied that. कारण त्या पुस्तकात, त्या जादूगिरीच्या पुस्तकात काहीतरी लिहिलेलं होतं आणि ते आम्ही पाळलं. And cheap books, 2 rupees, 3 rupees. स्वस्त पुस्तक 2, 4, 5 रुपयाची त्या काळी मिळायची. But we used to show magic. पण आम्ही जादू दाखवायचो. Amen. आमेन. Today, आज miracles are seen. चमत्कार दिसतात. No magic. जादू करणारे चमत्कार करते झाले येशूंच्या नावात. Praise आता God. जादू नाही, येशूंच्या नावात चमत्कार करते झाले. आम्ही नाही करत, येशू आमच्या द्वारे करतात. So if the children are, forcing their parents that please allow us to go for this small party. तर आता अलीकडे शाळांमध्ये वगैरे सुद्धा हॅलोवीन पार्टी वगैरे थोडंसं असतं. I want to go for this Halloween आणि समजा party. तुमच्या मुलाबाळांनी हट्ट केला की मला पण जायचं, हॅलोवीन पार्टी आहे. Put nice dress for them. तुम्ही काय करा, जरा चांगला पोशाख घाला त्यांना. Angelic dress. देवदूताच मला तर डोक्यात येते. Like princess. प्रिन्सेस म्हणा, Or Batman. बॅटमॅन, सुपरमॅन वगैरे वगैरे Superman. असं. Dress them up like Moses. मोशे सारखं त्यांना जगा घाला, Sarah, सारा whatever. काही असं आणि पाठवा. And see the difference then. आणि मग फरक बघा. Maybe your other friends may not like it, but you have to go that way. आणि कदाचित तुमच्या इतर मित्रांना मैत्रिणींना ते आवडणार नाही. ठीक आहे, आपण आपलं असं जायचं. Sometimes you can celebrate at home only. कधी कधी घरीच साजरं करा. When we were small, आम्ही लहान असताना I and Paul, we used to set up drama. मी आणि पॉल ना नाटकं लिहायचो आणि करायचो. Snow White, स्नो व्हाईट. I still remember. Yeah, Snow White. मला अजूनही आठवतं स्नो व्हाईट. We used to put all blankets there like this. सगळे ब्लँकेट सगळीकडे लावायचो. We used to make father and mother to sit. मम्मी डॅडीला बसवायचो. Elder brother. माझा थोरला भाऊ त्याला बसवायचो. And we used to act. आणि आम्ही दोघं आवळे जावळे ऍक्टिंग करायचो. स्नो व्हाईटचा ड्रामा. Amen. आमेन. Even when we were grown up in the Roman Catholic Church, we used to do this small stage आणि आम्ही acting. मोठे झाल्यानंतर सुद्धा रोमन कॅथलिक चर्च मध्ये जेव्हा होतो ना, तिथेही आम्ही ऍक्टिंग करायचो. During काही Velankani असेल time. वेलांकनी वगैरे जेव्हा साजरा Festival. व्हायचा, काही सण वगैरे असायचे तेव्हा. Maybe they must have seen us acting. हो, काहींनी पाहिलंही असेल आम्हाला They are there. ऍक्टिंग करताना. काही आहेत ना तिथले. And so my twin brother used to always become my wife. आणि माझा जुळा भाऊ नेहमी माझी बायको बनायचा. म्हणजे पास्टर पॉल नेहमी माझी बायको आणि मी नवरा. And so because कारण I used to tell him, you look good, so you become my wife. मी पॉलला म्हणायचो तू छान दिसतो, सुंदर दिसतो, तू बायको बन. But he said, no, I will not. तर तो म्हणायचा नाही नाही मी नाही Because he बनणार. has to shave his mustache. कारण की मग मिशी वगैरे काढायला लागणार ना. So he used to not like it. मग त्याला नाही आवडायचं की मिशी वगैरे सगळं काढायला लागतं, मला नाही बनायचं बायको. Praise God. देवाला धन्यवाद. असं सगळं आम्ही केलेलं आहे. We were very naughty. आम्ही खोडकर होतो खूप. That's why my elder brother said, these two can never come to the Lord. म्हणून माझा जो थोरला भाऊ होता ना विन्संट, तो नेहमी म्हणायचा हे दोघं आणि प्रभू येशूमध्ये आले शक्यच नाही. Amen. असं त्या- So we have to try to avoid tradition as much as. तर माझं म्हणणं असं आहे बेटा, जेवढं जमेल तेवढं या रूढी प्रथा परंपरांपासनं लांब राहा, टाळा. ते सोडून आलोय त्यात परत कुठे चालला? Superstition. अंधश्रद्धा. Don't be afraid. घाबरायचं नाही. If somebody has thrown lime समजा कोणी काही लिंबू फेकलं बाहेर with some yellow colored turmeric on आणि it, त्याच्यावर हळद बिळद टाकलीये, don't be afraid. घाबरायचं नाही. Jesus is powerful. येशू सामर्थ्यवान आहे. Jesus is powerful. येशू सामर्थ्यवान आहे, त्याला नाही घाबरायचं. When people used to throw coconut and lime, I used to tell my wife, pick it up, we'll make nice chutney लोक at असं home. नारळ लिंबू वगैरे काही जर फेकले ना आमच्या घराबाहेर, तर मला हे म्हणायचे की तू घे आत आणि चटणी बनव, सरबत बनव, खाऊया.
You should have faith in Jesus. येशूंवर आपला विश्वास पाहिजे बेटा. Don't be afraid. घाबरायचं नाही. God is powerful than the devil. देव सामर्थ्यवान आहे सैतानापेक्षा. God is powerful than every magician. आणि सगळ्या जादूगारांपेक्षा देव सामर्थ्यवान आहे. There is power in the name of Jesus. येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I will continue next week. येत्या सोमवारी हाच विषय मी पुढे There चालू is ठेवेन. power in the name of Jesus. येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. Amen. Don't get away from Jesus. येशूंपासून लांब नका जाऊ. If you get into traditions, you are losing contact with Jesus. जर तुम्ही परंपरा, रूढी, प्रथा यांच्यात परत गेलात तर येशूंशी तुमचा जो काही संपर्क आहे तो तुटतोय ना बेटा. Don't want. We left all that. Why now again go into it? Jesus has taught us. येशूंनी आपल्याला शिकवलंय ना. Why do you lift up your traditions and don't honor the word of God? कशाला तुम्ही तुमच्या रूढी, प्रथा आणि परंपरांना उंच करून देवाला मान देत नाहीये असं का करता? Why don't you honor the word of God? का The देवाच्या शब्दाला commandments मान of देत God. नाही? देवाच्या आज्ञांना का मान देत नाही? This Bible will save you. हे बायबल तुला तारेल. हे बायबल तुला तारेल. This is life. हे जीवन आहे. Don't add, don't subtract. त्याच्यात काही भर घालू नका, त्याच्यातनं काही वजा करू नका. No. ह्याच्यात जे लिहिलंय ते करायचं. God has taught me देवानी मला शिकवलंय. from this Bible. या बायबल मधून शिकवलंय. God has blessed me देवाने मला आशीर्वाद दिलाय. through this Bible. बायबल मधून दिलाय. I have left traditions and customs long back. मी खूप पूर्वी सगळ्या रूढी, प्रथा, परंपरा, हमारे में ऐसा करते सगळं सोडलं मी. All my teachings you will see it's coming from the word of God. माझ्या सगळ्या शिकवणी देवाच्या शब्दातूनच आलेल्या तुम्हाला दिसतील. I will not teach you anything outside the word. मी बायबल बाहेरचं काहीही लोकांना शिकवत नाही. There is no confusion in my teaching. माझ्या टीचिंग मध्ये, माझ्या शिकवणीमध्ये गोंधळ कधीही उडत नाही. Nobody came ever and told me, Pastor, this what you said was not from the scripture. कधीही मला कोणी असं येऊन म्हणालेलं नाहीये की पास्टर तुम्ही आज जो मेसेज दिला तो बायबल मधून नव्हताच, तुम्ही काय बोलताय? I will speak from the word, मी बायबल मधूनच बोलणार, not outside. बाहेरचं मी बोलतच नाही. Even my experiences should line up with the word of God. माझे अनुभव सुद्धा सगळे देवाच्या शब्दाला धरून पाहिजेत आणि तेच मी सांगतो. Even the prophecies should line up with the word of माझ्या God. भविष्यवाण्या पण देवाच्या शब्दाला धरून पाहिजेत. God has called me for this, देवाने मला पाचारलंय to train you up तुम्हाला सगळ्यांना प्रशिक्षण द्यायला in the word of God, देवाच्या शब्दाचं. to tell you the truth of the word of God. तुम्हाला देवाच्या शब्दाचं सत्य सांगायला देवाने मला पाठवलंय. Amen. आमेन. And I will do it till the end of my breath. आणि मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत हे काम करणार आहे. Praise God. आमेन. You will never be deceived. You will never be withdrawn from the true word of God. तुम्ही कधी देवाच्या खऱ्या शब्दापासून भकणार नाहीये, फसणार नाहीये. Take some hymn. आमेन. Let us worship the Lord. प्रभूची आराधना करूया. चला. सारे जहां में तुझसा Amen. कोई नहीं, तेरे सिवा कोई प्रभु है नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने, Amen. तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. तेरी
यीशु प्यारे हैं, तुझसे प्यारे हैं, तुझसे प्यारे हैं यीशु। हालेलुया 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 हालेलुया. Yes. Worship the Lord. प्रभूची आराधना करा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Father, I thank you and praise you for this evening. देवबापा, आजच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Thank you that you have delivered us from many rituals and customs. धन्यवाद की and अनेक रूढी, regulations प्रथा आणि परंपरांपासून तू आम्हाला and सोडवलंय. traditions. अनेक रूढी, प्रथा, विधी, परंपरांपासून तू आम्हाला सोडवलंयस. There are many people who are coming from traditional churches here. अनेक लोक इथे पारंपरिक चर्च मधून आलेले आहेत. They never knew the truth. त्यांना सत्य माहित नव्हतं. But Lord, you opened their eyes. पण प्रभू तू त्यांचे डोळे उघडले. You loved them and you saved them. तू त्यांच्यावर प्रेम केलं, तू त्यांना तारलं. And today, आणि आज their spiritual eyes have opened. त्यांचे आत्मिक डोळे उघडले. They know what the truth is. त्यांना कळलं सत्य काय आहे. I pray, मी प्रार्थना let करतो, traditions and customs never grip them ever again. परंपरा, रूढी, प्रथा कधीही त्यांना परत पकडू नयेत. Because that will take them away from you, Lord. कारण ते सगळं करून ते प्रभू तुझ्यापासून लांबच जाणार आहेत. And those people आणि जे लोक who are bound in all these traditions या सगळ्या रूढी, प्रथांमध्ये, परंपरांमध्ये बांधलेले आहेत and pulling them down, आणि या सगळ्या प्रथा त्यांना खाली खेचतायत, I break those powers out of their lives in त्या Jesus' सगळ्या name. शक्त्या त्यांच्या जीवनातून येशूच्या नावात मी बांधतो. Leave them in Jesus' सोड name. त्यांना येशूच्या नावात. Leave them all in सोड Jesus' name. सर्वांना येशूच्या नावात. Every fear सगळी भीती, of traditions and rituals and customs, रूढी, प्रथा, विधी, परंपरांची भीती, समाजाची the भीती, fear that the devil has put in जी them, भीती सैतान त्यांच्यात घालतो, I bind and break मी the power बांधतो in Jesus' येशूच्या name. नावामध्ये. If the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. Jesus has saved you. येशूने तुम्हाला तारलंय. Trust in the Lord प्रभूवर विश्वास ठेवा with all your heart. संपूर्ण हृदयाने. Don't trust anybody. आणि कुणावरही विश्वास ठेवू नका. If they don't speak the gospel, don't trust them. जर त्यांनी शुभवर्तमान सांगितलं नाही तर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. Whoever they must ते be, कुणी असोत, no matter what name they carry, काही नाव जरी त्यांचं असलं तरी सुद्धा every word should be in line with the word of God. त्यांचा प्रत्येक शब्द देवाच्या शब्दाला धरून पाहिजे. Because it is the word of God that blesses कारण us. देवाचा शब्दच आपल्याला It's आशीर्वाद the देतो. word of God that gives us life. देवाचा शब्द आपल्याला जीवन देतो. It is the name of Jesus that is standing in heaven. येशूंचं नाव जे आहे, त्या नावाचं स्वर्गामध्ये स्थान आहे. And in that mighty name, आणि त्या महान नावात right now, आता या वेळेला I'm praying for my मी people. प्रार्थना करतो माझ्या लोकांसाठी. Lord, प्रभू, as their spiritual eyes are opening more and more, जसं त्यांचे आत्मिक डोळे अजून अजून उघडतात, you manifest your power in their lives. तू तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनात प्रगट कर. Set the captives free in Jesus' name. बंधनात पडलेल्यांना येशूंच्या नावात मोकळं कर. Those who need healing, ज्या लोकांना आरोग्य हवंय heal. त्यांना आरोग्य दे. Heal their bodies. त्यांच्या शरीरांना आरोग्य दे. Heal their minds. त्यांच्या मनांना आरोग्य दे. In the name of Jesus, येशूंच्या नावात every confusion, सगळा गोंधळ, every fear सगळी भीती should leave them all in सोडून Jesus' जाऊ दे name. सर्वांना येशूंच्या नावात. Your life is made. तुमचं जीवन घडलेलं आहे. Your heaven is sure. तुझं स्वर्ग ठरलेलं आहे. Your destiny is made. आयुष्याची दिशा तुझी बनलेली You आहे don't need anybody. आणि तुला कुणाची गरज नाही. You don't need Pastor Peter also. तुला पास्टर पीटरची पण गरज नाही. You need Jesus. तुला येशूंची गरज आहे. You need the word of तुला God देवाच्या शब्दाची गरज आहे and nobody आणि else. कुणाचीही तुला गरज नाही. We are here to help you. आम्ही इथे तुला मदत करायला आहोत. We are not the saviors of the world. आम्ही जगाचा तारणारा नाही. When my job will be complete, I will leave this earth. माझं काम जेव्हा संपेल मी हे जग सोडून जाईन. No attachments to anybody. कुणाशी माझी जवळीकता राहणार नाही. As long as I'm here, जोवर मी इथे आहे I will preach the good news to मी you. सुवार्ता सांगीन तुम्हाला. बस I will make your steps more faster to go to heaven. तुमची पावलं अजून पटापटा स्वर्गात जातील असं मी करीन. I will see that you are mature in Christ. आणि ख्रिस्तात तुम्ही समंजस आणि प्रौढ बनावं. But the ही devil जबाबदारी will मी never घेईन. shake you. ही जबाबदारी मी घेईन की सैतानाने तुम्हाला कधी हादरवू नये. I'm not here to steal the sheep or teach anything wrong. मी काही कुणाची मेंढरं वगैरे चोरायला का चुकीचं शिकवायला इथे आलेलो नाहीये. No. नाही म्हणजे नाही. I'm here only to give you the word फक्त देवाचा शब्द तुम्हाला द्यायला आहे. and to see you
full of joy, peace, and आणि happiness. तुम्हाला सर्वांना आनंदी, शांतीनं भरलेलं, सुखी And see असं you मला blessed. पाहिजे आणि आशीर्वादी झालेलं मला पाहिजे. Thank you, Father, धन्यवाद दे that we बाबा. may all make heaven. की आपल्याला सर्वांना स्वर्गात जाता यावं. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Every deepest desire, let the Lord fulfill. त्यांची प्रभू त्यांची प्रत्येक मनोकामना तू पूर्ण कर. The things that are not happening ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात should घडत start नाहीत, happening in त्या their सगळ्या lives. घडायला लागू देत. Because कारण they are far away from traditions. हे सगळ्या परंपरा, रूढी, प्रथा सोडून फार लांब आलेत. They are walking with you, Jesus. तुझ्या मागे चालायला लागलेत They प्रभू. have left everything. सगळं सोडलेलं आहे. Some of them have left their relatives and families काहींनी सगळं सोडलं, सगळ्यांना सोडलं, नातेवाईकांना सोडलं, घरं सोडली, just to be with you. फक्त तुझ्या सोबत चालायला, तुझ्या मागे चालायला. Father, दे बाबा see their heart त्यांची हृदय बघ and bless आणि them. त्यांना आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी प्रार्थना मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. Please be seated.